है हम सुस्वागतम सुस्वागतम स्वागत करते हैं हम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आप यहाँ आए हमारा भाग्य है, हम यहाँ गाए हमारा सौभाग्य है। आप यहाँ आए हमारा भाग्य है, हम यहाँ गाए हमारा सौभाग्य है। आपकी खिदमत में यहाँ फूल बिछाए हैं, स्वागत करते हैं हम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। हम सब ने आपका बड़ा नाम सुना है, ज्ञान की गंगा से आपका नाम जुड़ा है। आपकी खिदमत में यहाँ फूल बिछाए हैं, स्वागत करते हैं हम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ईश्वराची स्वागत गीत होतं, संगीत गीत लेखन पंकज पटेल। वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणाचा शेवटचा समारोपाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय गेल्या 9 दिवसापासून आपण या ठिकाणी प्रशिक्षण घेतो। शिक्षण ज्या वेळेला आपण आपली भूमिका शाळा व्यवस्थापन त्या ठिकाणी निभवतो, त्यावेळेला शिक्षक म्हणजे फक्त नोकरी नाही तर ती समाज घडवण्याची जबाबदारी ह्या खूप खेडेमेडीच्या वातावरणात मी फोनवर 1 दिवस आड 2 दिवस आड प्रत्येक तालुक्याचा रिपोर्ट घेतो। तुम्हाला सांगतो, एक जिल्ह्यात 2-3 सेंटर सोडले तर एक प्रतिक्रिया मॅडमला ऐकून जा। सरांनी छान सांगितलं सर्व सुलभांच्या बाबतीत लघुत्तरी दीर्घोत्तरी एवढं आहे। आणि आपल्याला लिखाणाची सवय असतेच, त्यामुळे जर 10 दिवस त्यांनी रेग्युलर केलं असेल व्यवस्थित शंका असेल तर घेऊया। पुढे जे तुम्हाला काम करायचंय त्याच्या संदर्भात काही शंका आहे, संशोधनासंदर्भात तुम्हाला सर्व जेव्हा सुरू झालंय 2012 पासून प्रशिक्षणामध्ये मी राज्य समन्वय म्हणून काम करतोय। पुस्तकाच्या पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईनीपर्यंत आमचं इन्व्हॉल्विंग असतं आणि या वर्षीचं नियम बनवण्यातच आमच्या 2-1 महिने गेले असं, कारण संचालक साहेब खूप स्ट्रिक्ट आहेत। तुम्हाला सांगतो, कोणतंही एक्सक्यूज त्यांच्याजवळ नाही आणि त्यांना माहिती आहे की अवघड काहीच नाही। सांगता येत 2-4 दिवस अजून शब्द राहिला टेस्ट पूर्ण करायची मी का हो चालू आहे। आता प्रॉब्लेम झाला की जास्त असल्यामुळे त्या टेस्ट आम्ही 4 वेळेस ट्राय केलो असतो। 4 वेळेस तुमच्या समोर सुलभ बसले त्यांनी केलं, सर्व त्या टेस्ट सोडवल्या सर्वांनी। तिथपर्यंत आम्ही सक्सेस झालो। नंतर आम्ही पुन्हा लावली, तिथेही आम्ही ट्राय, तिथेही सक्सेस झालो।
पण प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थ जर सक्सेस न होण्याचं काय झालं जॉईंट जास्त आहे. कारण 8 सेंटर्स मध्ये प्रकार ओळीच्या धरून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कॉलेज अजून 8 ते 8 जॉईंटर तुम्हाला प्रत्येकाला सुलभ जॉईन केला, प्रत्येकाला समन्वयक जॉईन केला, प्रत्येकाला डाय जॉईन केलं, प्रत्येकाला गट करायला जॉईन केलं. असे एका प्रशिक्षणात 10 जॉईंटर असल्यामुळे ते झालं नाही. तर सांगता येते तुमचा व्हॉट्सअप ग्रुप तयार आहे. तशी काही जर गरज झाली तर ग्रुपवर अलर्ट राहा किंवा 8 दिवस जर ते 12-13 नंतर जर सक्सेस झालं तर काही जॉईंटर मी करायचे डायरेक्ट तुमच्या किंवा तुमच्या मेलला काही करता येतं का हे प्रयत्न होईल राजाचा. आता पुढे तुम्हाला जे जमा करायचं त्याचं जमा नाही कारण तिथं मी 4थ्या दिवशी 5व्या 6व्या दिवशी तिथं लिहिलं तुम्हाला सांगतो. एक वर्गात केल्यानंतर 20-20 मिनिटं झालं जाईल. टार्गेट होतं एका वर्गात जसं 7 मिनिटं त्याच्यावर सेवा थांबायचं नाही. तिथे 4 वर्ग अर्धा तास घ्यायला पाहिजे. तर कोणात काही शंका नाही बरोबर आहे. हार्ट बाइंडिंग नाही काउंटिंग हिशोब याच्याकडे राहणार. नाही असं करा हो म्हणजे 3-4 जणांचा वेट करत असेल 5 जणांचा एकदम वेट करत असेल होऊ शकतं कारण सुलभ आहे बरोबर आहे का त्यांना ऍक्सिडेंटला तिथून जळाला ना त्याच्यापेक्षा इथं जमा झाला इथं ऍक्सिडेंट करता येईल या प्लॅनिंग काम यावं त्यामुळे गॅस नाही सेंटर होऊ शकतो. सेंटरचं गॅस किंवा सेंटरला मोबाईलचे नाही देईल तो होऊ शकतो. आणि असं पण नाही ना तुम्हाला सांगतो ना जुळा करून द्यायला पाहिजे. मॅडम म्हटलं अजून चालला तरी थांबलो होतो असं बरोबर आहे. मग या नाही दिवस काय गेल्या 6 वर्षानंतर फेस टू फेस प्रशिक्षण 2018 आपण आज पहिल्यांदा फेस टू फेस भेटतोय आणि या वेळी प्रशिक्षण तुम्हाला सांगतो तरीही आम्ही 30% फेल्युअर आहोत. परत एकदा सांगतो आमच्या हिशोबाने 60 ते 70% फक्त सक्सेस झालेला आहे आमच्या वतीने. कारण काही टेक्निकल गोष्टी आमच्यात आल्या तर काय दुसरं राहायला काय करायला पाहिजे पुढे दुरुस्त होईल विषयात तो सर्वच नाही तेच होणार 100% सांगतो. त्याला कारण आपण तुम्ही पण सर्वांनीच शिकवले. मॅडम मी जेव्हा ऑनलाईन चेक करायचो बऱ्याच शिक्षकांनी गोरे कागद अपलोड केले होते. गोरे कागद काय म्हणायचं शिक्षक नक्की माहिती का काही नाही एकाच नावाचे 10 प्रश्नार्थ्यांनी सेम अपलोडिंग ऑनलाईन माहिती सुद्धा लावले आणि त्यातूनच हे सर्व इनपुट तयार होतात आणि त्यातूनच बाहेर नियम येतात. तुम्हाला सांगतो आमचा स्वतःचा विरोध होता की एवढं 5 प्रेझेंटिंग आहे आणि साहेबांना ते किमान 2 वर्ष आहे त्यांना ज्ञानी बऱ्याच सुट्टीनंतर कळेल तेव्हा आणि प्रत्येक टेस्ट ही आपली प्रेझेंटी होणार सुरुवात प्लॅनिंग होतं. तर साहेब ऐकायला साहेबांना फायनल होणार असं तेव्हा आणि त्याही ती 4 मी पुण्यात होतो. मॅडम मंत्र्यांचे पुणे यायचे तरी साहेब त्यांच्या मतावर इतके ठाम इतके ठाम काही झालं तरी निर्णय बदलणार नाही काही झालं तर तुम्हाला सांगतो राज्यभरात 4,500 प्रशिक्षणार्थ्यांना तरी पाठवलेलं. ऑनलाईन मीटिंग असते आमच्या रोज एक तिघ आज किती गेले हा एक सेंटर सांगतो म्हणजे उच्च म्हणून काढलेला राहिला 50 पैकी आज समारोहाला 9 प्रशिक्षणार्थी झाला प्रशिक्षणार्थ आणि परत एक आता पुढचं काम करा जेणेकरून आता 7.5 घरी ठेवले अजून 1000 नापास होणार. लक्षात ठेवा खूप महत्वाचं. आपण संशोधनामध्ये क्षेत्र ठरवले आहेत त्या क्षेत्रांवरच विषय निवडले पाहिजे त्या क्षेत्रांवरच टॉपिक रिट पाहिजे. आम्ही 2-4 ग्रुप केले राज्यावर आम्ही सर्चिंग चालू आहे बऱ्याचशा वाटत ग्रुपला विक्रीच हवी आमच्या डाटा आहे सर्व डाटा ऐकतो तुम्हाला सांगतो येतं काहीच नाही. तुम्ही आपल्या मी माझी ओळख सांगतो डॉक्टर ईश्वर पाटील राणी लक्ष्मी कृष्ण महाविद्यालय शिक्षक आहे राहायला अंबानी आहे. माझे नियम जर मी तुम्हाला सांगितले
एखाद्या जरी पालन करणार तरी तुम्हाला सांगतो, माझ्या मोबाईलची रिंगटोन ज्याने ऐकली त्याला जागेवर 1000 रुपयाचं बक्षीस असतं. जागेवर त्याने मोबाईलची रिंगटोन ऐकली पूर्ण कॅम्पसमध्ये. तसं नाही, तसं पुसण्याचा माग मोठी पाहिजे. आयकार्डी फॉर्म नसेल तर त्यांना सांगितलं असेल सर गेट आउट आयकार्डी होते सर असं त्यांना 11 वर्ष त्यांना सर्वात जास्त तो मी आणि वर्षाच्या शेवटी पुणे रिपोर्ट मध्ये मजा म्हणा हे 11 वर्ष होते त्यामुळे काय असेल थोडं आपण बघूया. प्रत्येक आजपासून मला जायचंय 6 दिवस ट्रेनिंग झालं, दोन काही घेतलं, खाली मला द्यायचंय या हिशोबाने संकल्प माझं स्वतः आहे काही ज्या लोकांना अनुभव येत नाही 3 वर्ष होत होती. दुसऱ्या 2 वर्षात लोकांनी तुम्ही एकत्र करून घ्या. 3 वर्ष एकत्र गेले, समोर 180 प्रशिक्षणार्थी बसले होते आणि तिथं शोधाने वाढले. तेव्हा 2012 काम चालू आहे. फक्त आपण एक काम करायचं शिक्षक म्हणून एक प्रामाणिकपणे व्हायला सुरुवात करू द्या, बरोबर आहे. कारण आणि ट्रेनिंगची आमचे जे मिनिट लिहितो आम्ही आता सुद्धा आम्ही काही आहे तुम्हाला सांगतो 10 दिवसापासून माझा झालेला आहे. रोज संध्याकाळचं ड्राफ्टिंग असतं. आपण प्रत्येक गोष्टी शिकायला मिळते. पहिल्या दिवशी एका सेंटरला तुम्हाला सांगतो एक प्रशिक्षणार्थी मोबाईल पण करून गेला मित्राकडे जवळचा मित्र होता ना, आणि आपण ते चांगलं करतो मित्रावर मैत्रिणीवर, बरोबर आहे. तर मला टेस्ट संपू सोडून दिशी माझी सही करतो असे सुद्धा शक्यतो असं करू नका. आपण प्रामाणिकपणे आपला स्वीकारलेला आहे तो आपण रिटायरमेंट शेवटच्या दिवसापर्यंत कसं चांगलं जाईल तो प्रयत्न करू. सगळ्यांना वैयक्तिक माझ्याकडून पुढच्या कामास खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण सांगितलं सुनांचं पालन आणि करणार आहोत. इथं होता मागचे 10 दिवस सर्वांनी अतिशय इमानदारी हे प्रशिक्षण सगळ्यांनी अतिशय इमानदारी पार पाडलेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मोबाईल मित्रमैत्रिणींना देखील आले नाही. कारण सुरुवातीच्या दिवशी म्हणून एकाही प्रशिक्षणार्थीची हिंमत झाली नाही की आपण प्रशिक्षण स्किप करावं स्किप करावे. आपण प्रामाणिक शिक्षक म्हणून सेवा द्या असं सांगितलं. मूल्य आणि आमच्या मूल्य झालेले या सगळ्या प्रशिक्षणार्थींमार्फत द्वारे देतो आणि पुढचे आमचे त्या शिक्षणाचे समन्वय आणि देवेंद्र पाटील या ठिकाणी मागे सर्वप्रथम प्रशिक्षण समन्वय करून विशेष धन्यवाद वगैरे तयार केला जाऊ शकतो. त्याने आम्हाला त्या प्रशिक्षणासाठी पात्र समजा
परिपाठ जो शाळेला दिला होता तो शाळेला दिवस एवढाच नाही होता तुमच्या नावाला आमचे शेअर घेतले रोज सांगतो एक दिवस नाही संगीत शिक्षक आणि समोर प्रशिक्षण वेळेस मी होत आले परंतु ते 15 मिनिटांमध्ये शिक्षण आपण मार्गदर्शिका या ठिकाणी आम्हाला मिळाल्या त्यामुळे आम्ही करू शकलो म्हणून त्या मार्गदर्शकाला स्वयंशिस्त आणि निसार झाला आहे तुम्ही लिहिली मला विशेष सांगतो आणि सर्व प्रश्नांचे देतो आणि खूप आभार व्यक्त करतो मी पुढच्या सूचनांपर्यंत पोहोचेल कारण टाळ्या घेऊन ठिकाणी साहेब सुर्वे मॅडम समन्वय मित्र हो डांबरी रस्ता नाही पण मातीच्या पाऊल वाटेने की होईना ध्येयाचं गाठोडे उराशी बाळगून वाटेतील दगडधोंड्यांची भेट घेत देवेंद्र पाटलांच्या बळावर प्रशांत सरांच्या भरोशावर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सज्ज झालेल्या माझ्या प्रिय शिक्षक मित्रांनो, मित्र हो, वेळ आणि काळ हा कुणासाठी थांबत नाही, तो आपल्यासाठी का आणि कसा थांबेल. समुद्र कितीही अथांग मोठा असला तरी शेवटी त्याला किनारा आहेच. दिवसा सूर्य कितीही तळपला तरी संध्याकाळी त्याला मावळावंच लागेल. मुलगी कितीही लाडकी असली तरी त्याला सासरी जावंच लागेल. हा निसर्गाचा पहिल्या दिवसापासून आज 10व्या दिवसापर्यंत बघता बघता तो दिवस उजाडला, तो म्हणजे समारोपाचा. मला जाणीवच नव्हती माझ्या विसरभोळेपणाची, मला जाणीवच नव्हती माझ्या विसरभोळेपणाची. कायमची खंत राहिली काहीतरी हरवल्याची. जर मातीला सुगंध देऊन आभाळ पोरकं झालं तसं तुमचं आमचं नातं नाही समारोपासारखं पारखं. असो मित्र हो, मार्गदर्शकाचा मापदंड कसा असावा तो मापदंडच आपल्याला सरांनी घालून दिला. मार्गदर्शन कसं असावं, पहिल्या दिवशी प्रशिक्षण प्रशिक्षण प्रशिक्षण. सरांनी फक्त हेच सांगितलं की तुम्ही फक्त अलर्ट राहा, सर्व व्यवस्थित होईल. आणि झालं ते.
प्रशिक्षण नियम फॉलो करा. फक्त तेच करत गेलो. तुम्ही फक्त लेक्चर अटेंड करा. 10 पैकी 9 पडतील, 9च पडले. मित्र हो, थोडं जास्त होत आहे. आमच्या तज्ञ सुलभकांपैकी पंकज सर, वा काय संगीतावर निसिम्म भक्ती. हे आहेत डोक्याचे डॉक्टर आणि करतात डोळ्यांचं ऑपरेशन. वयाच्या 40-42 वर्षापर्यंत असा अवलिया असा भक्त मला भेटला नाही भेटला सर. माझं सर, बागायत शेतीमध्ये कोणीही वृक्षारोपण करतं. बागायती शेतीमध्ये कोणीही वृक्षारोपण करतं, पण आपण वाळवंटामध्ये वृंदावन फळवतो आहे. सर, आपण तुम्ही म्हटलात की आमचे विद्यार्थी डायरेक्ट आम्हाला मास्तुर्या तुला बोलावणार. अरे बापरे, काय सर, काय व्यासंग, काय परिक्रमा, काय त्याग. होय सर. अहो, तुम्ही आम्हाला अचानक धक्का बसला की तुम्ही आमच्या वयापेक्षा लहान आहे. अजून तुम्हाला 12 वर्षही झाले नाही, तरी न ट्रेनिंग घेता ट्रेनिंग देत आहे. काय वक्तृत्वाचा धनी निलेश पाटील सर. पाप विषय आपण काय अवघड विषय आपल्या सोपा केला हो. ते मानके, ते वक्तृत्वाचा धनी, ते तुम्हाला शोभत. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर माफ करा, हा मला सूचना होती आधी की दास्तूर सरांचं जे भाषण आहे ते सगळ्यात शेवटी ठेवा म्हणे, आणि माझ्याकडनं सगळ्यात पहिलं घेतलं गेलं. म्हणजे इतकी 10 दिवसाची ट्रेनिंग घेऊन देखील जो गोंधळ व्हायचा तो मी शेवटच्या दिवशी केला. पण आपल्याकडे आणखी काही वक्ते आहेत. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे सूचना नाहीये बघा. 10 दिवसात तुम्हाला 50 वेळा भेटायला आलो मी. प्रत्येक वेळेला प्रश्नचिन्ह असायचे, आता काहीतरी लय सुरू. आता तसं नाहीये. भाग असा आहे की हा सगळा प्रिमायसेस हा मला आमच्या एका शब्दावर उपलब्ध करून देणार आहे. आदरणीय मॅडमांनी एक शब्द जर टाकला असेल किंवा यापूर्वी होऊन गेलेल्या सन्माननीय गट शिक्षणाधिकारी अधिकारी साहेबांनी जर सरांना शब्द टाकला असेल की सर तुमच्याकडे आम्हाला मीटिंग घ्यायची, तुमच्याकडे आम्हाला प्रशिक्षण घ्यायचंय, तुमचे वर्ग उपलब्ध करून द्या किंवा तुमचं प्रिमायसेस उपलब्ध करून द्या, तर कधीही आडेवेडे न घेता त्याच क्षणाला तेव्हाच मी काहीतरी व्यवस्था करतो. म्हणजे त्यांच्या शाळेतल्या वर्गांची व्यवस्था करून ते हॉल आणि वरचे वर्ग आम्हाला सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देतात. त्यांची एवढी महागडी सिस्टम तुम्ही बघत आहात, ती देखील आपल्या या व्यवस्थेला त्यांनी वापरायला उपलब्ध करून दिली. आजच्या प्रशिक्षणाच्या वेळेला त्यांचा एक जो काही पॅनल होता ते खराब झाला होता, तेही त्यांनी रिपेरिंगला पाठवलेलं आहे. असे निजुगिशी व्यक्तिमत्व आदरणीय नरेंद्र मोरेश्वर भावे सर, या विवेकानंद विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक, मी आदरणीय गट शिक्षणाधिकारी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय भावे सरांचा या सगळ्या व्यवस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षण सुलभक आणि गट शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या वतीने स्वागत आणि सत्कार करावा अशी विनंती करतो. पहिलीच्या प्रशिक्षणार्थ्यांना आठवण येते तुमची विवेकानंद होते ठेवायला. पहिलीकडे ट्रेनिंग चालू आहे म्हणून नाही ठेवलं. त्यांच्यासोबतच त्यांच्याच प्राथमिक युनिटला काम करणारे अत्यंत उत्साही उपमुख्याध्यापक आहेत सर. फार उत्साही असं व्यक्तिमत्व आहे आणि खास करून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत
त्यांचा चांगला हातखंडा आहे. आमची मुलं आदरणीय सरांच्या हाताखाली आता तयार होत आहेत. असे आदरणीय संजय सोनवणे सर यांचं देखील स्वागत आणि सत्कार या प्रशिक्षणाचे समन्वयक देवेंद्र पाटील सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. माझ्या सूचना संपलेल्या आहेत. पुढची सूचना पवार सरांकडे. 10व्या दिवशी देखील तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का सर? कारण आता हा मान्य दोन्ही प्राथमिक आणि माध्यमिकचे मुख्याध्यापकांचा सत्कार मी करणार होतो, पण तुमची बी 10 दिवसाची सवय आहे. ती मध्ये मध्ये यायची. आणि मी केलेला सत्कारपेक्षा तुम्ही मांडलेली भूमिका ही नक्कीच सरस आहे. कोण काय सुद्धा दिला कोण काय मला चांगलं जमणारं काम तर करून गेला. यानंतर जे आपल्या मागच्या वेळेस सगळ्यांचे सत्कार झाले त्याच्यात एक सुलभक हे राहिले होते. आदरणीय मेश्राम सर यांचं स्वागत अमोल पाटील सर करतील, कारण अमोल पाटील सर पुढून मला इशारा करतायत, मी करतो असं. या अमोल पाटील सर. शेवटना दिनला पण थोडे थोडं नाव भाऊ. सॉरी अमोल पाटील सर हे आमच्या वर्गाचे प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्यांनी 90% उत्तर 90% वर्ग त्यांनीच सांभाळलेला आहे आमचा. ते कोणाचीच वाट बघत नाही, कोणाची वेळ पण देत नाही. यानंतर मी आता थोडक्यात पुढच्या भूमिका मांडण्यासाठी आदरणीय सुधाकर पाटील सर माध्यमिक विद्यालय धारशिरी यांना विनंती करतो की आपण आपली भूमिका मांडावी. 2 मिनिटं. असू द्या. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या चोपडा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय मार्गदर्शिका मॅडम सुरवीताई, आपले प्रशिक्षण समन्वयक आदरणीय श्री देवेंद्र पाटील सर, उपस्थित असलेले आपल्या विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भावे सर, आपल्यासाठी ज्यांनी 10 दिवसापासून प्रत्येक क्षण मार्गदर्शनासाठी दिला ते आपले सर्व सुलभक सर, मग मिलिंद पाटील सर असतील, प्रशांत सोनवणे सर असतील, कुलकर्णी सर असतील, पंकज शिंदे सर असतील, कोणी सर असतील, पंकज पाटील सर असतील, निलेश पाटील सर, महाजन सर, काही नावं लक्षात नाही सर, पण चेहरे पक्के लक्षात आहेत. वेळ 2च मिनिटांची दिलेली आहे, पण माणूस इथे आल्यावर वेळ चोरतोच, त्याच्यामुळे ते काही 203 झाले तरी सर. आणि समोर बसलेले राष्ट्र चरित्र निर्माण करण्यासाठी पुन्हा सज्ज होऊ घातलेले माझे सहकारी बंधू भगिनींनो, या प्रशिक्षणामध्ये आपण सर्वप्रथम एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे सर 1 साथ आना शुरुआत है, 1 साथ रहना तरक्की है, और 1 साथ मिलके काम करना ये सफलता है.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी आमच्या मनात जो काहूर बांधला होता तो प्रत्येकाने कथन केलेला आहे आपापल्या शब्दांमध्ये, मी पुन्हा तिकडे जात नाही. पण सर व्यक्तिशः माझ्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, आमची मंडळी आहे 3 अधिकारी, एक आमच्या आकडे मॅडम 4 असे आम्ही एका शाळेतून इथे आलेलो आहोत. पहिल्या दिवसापासून सर आम्ही ठरवलं होतं की बसायचं ते पुढेच, मागे नाही. मॅडम यायचं वेळेवरच, लेट नाही. राहायचं सकारात्मकच, नकारात्मक नाही. आलं तर बोलायचं, नाही आलं तर विचारायचं. दॅट इज कॉल्ड ट्रेनिंग. त्यालाच आपण प्रशिक्षण. आणि ह्या आमचे जे सुलभक आहेत, मी सुरुवात करतो आमचे महाजन सर, त्यांचं एक वाक्य आहे जे अधोरेखित करतो डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, ते म्हणजे सोबत राहूया. सरांच्या या एका वाक्याने कधी आम्हाला विचलित होऊ दिलं नाही. जरी विचलित झालो वर्गामध्ये, पण त्या सोबत राहूयामुळे आम्ही लगेच अलर्ट होऊन जायचो, अटेंटिव्ह होऊन जायचो. बीबी कोडी सरांमधलं कौशल्य असं आहे की वर्ग कसा खिळवून ठेवायचा, कारण त्यांच्या 4ही रांगांमध्ये शिकवता शिकवता फिरणं हे अतिशय उल्लेखनीय होतं. एका जागेवर थांबले. आणि त्याच्यामुळे झालं असं की थोडंसंही माणूस जर का इकडे तिकडे जायला लागला तर तो अटेंटिव्ह होता. नंबर 3 एन.आर. पाटील सर, काल त्यांच्याविषयी एक वाक्य कोट केलेलं आहे, ते काही मी ते रिपीट करणार नाही. पण एन.आर. पाटील सर म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की जी गोष्ट सांगायची ते ठासून ठामपणे, एक आत्मविश्वास पूर्ण होता. त्याच्यानंतर नेहमीचे आम्हाला जसं आता उल्लेख केला की मध्ये मध्ये येतात प्रशांत सोनवणे सर, पण तो भाग जाऊ द्या. आपण सगळ्यांनी अनुभवलेला इथे साधारण 200 लोक असो आपण, की प्रशांत सोनवणे सर हे उत्कृष्ट प्रशासक म्हणून माझ्या नजरेत आलेले आहेत मॅडम. कारण प्रशासनामध्ये नेहमी असा मृदू स्वभावाचा माणूस चालत नाही. तो नारळासारखा असला पाहिजे, वरून टणक आणि आतून त्या नारळात जसं पाणी असतं तसा मृदू असला पाहिजे. तसे प्रशांत सोनवणे सर. त्याच्यानंतर आपले प्रशिक्षण समन्वयक ज्यांना आपण रोज इथे नित्याचा भेटायचो परिपाठामध्ये, ते म्हणजे आपले आदरणीय देवेंद्र पाटील सर, ज्यांना त्यांचा वर्ग सीएम म्हणतो. आता सर ह्या पदवी सहजासहजी कोणाला लाभत, लोक धडपड करतात हो हे मिळवण्यासाठी. आणि तुम्हाला ते सहज नाही लाभलं तर ते तुमच्या कर्तृत्वामुळे लाभलेलं आहे. म्हणून इथे जर का खरे सीएम असाल तर ते आदरणीय देवेंद्र पाटील सर. आवाजामध्ये भारदस्तपणा पहिल्याच दिवशी थोडासा आमच्या पायात पण फरकाप झाला होता की अरे बापरे म्हटलं आता प्रशिक्षण आहे. जरी मगाशी बोललो आम्ही की सकारात्मक असू, पण म्हटलं एवढं स्ट्रिक्ट काही अपेक्षित नव्हतं. पण सर ओळख आहे. रावेरकडे गेलो आपण तर ती केडी आहे, चोपड्याकडे गेलो तर केडी आहे, अंबळनेर साने गुरुजींची भूमी कर्मभूमी आहे. पण चोपड्यामधून आम्ही जे काही घेऊन जातोय मॅडम, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मूळ उद्दिष्ट जर का लक्षात आलं असेल तर ते खरंच चोपड्यामध्ये. आणि सर ते रोज रिकॉल करतो मी स्वतः की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मूळ उद्दिष्ट असं आहे, ते म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. त्या सर्वांगीण विकासासोबत विद्यार्थ्यांना मूल्य संवर्धन म्हणजे मूल्यांची जाणीव आणि जी आपली भारतीय परंपरा थोर आहे तिचं पुन्हा पुनरुज्जीवित करणे, हे आपल्याला 3 गोष्टी धरून जर आपण चाललो तर नक्कीच यात तीड मात्र शंका नाही की येणारा भारत हा आत्मनिर्भर असेल, हा मागणा नाही. सर एक सुलभक राहिलेले आहेत सगळ्यांच्या लक्षात असते. आपले सुलभकांमध्ये ज्यांचं नाव मी घेतलेलं नाही ते म्हणजे आपले संगीत प्रिय शिक्षक पंकज पाटील सर. 3 लोकांचे व्यक्तिमत्व त्यांचे विशेष गुण सांगितले. सरांचं असं आहे की बरंच झालं ते आम्हाला लाभले, कारण आमच्या वर्गामध्ये तसे प्रत्येक व्यक्ती हा संगीत प्रेमी असतो, पण आम्हीही संगीत प्रेमी. आणि त्यातल्या त्यात सरांचा तास होता हा नेमका शेवटचा विषय आहे प्रशिक्षण. मग आम्ही काय करायचो सर माहिती का,
आम्ही सांगायचो सरांना की सर विषय नाही आहे, राहू द्या, थोडस एखादी गाणं होऊ द्या. पण सरांनी काही तो प्रोटोकॉल तोडला नाही. जे काही गीतं सादर केली गेली ते सर्व कंटेंटला जरूर होती. गोपाल कवी जीप सर घेण्या गेला बरोबर, पण इथे बोलणाऱ्याला थोडासा तो वाद असला पाहिजे. म्हणून आदरणीय पंकज पाटील सर यांचे मनापासून आमच्या माध्यमिक वर्ग 2च्या वतीने मी आभार मानतो. आणि सर सगळ्यात महत्वाचे, किती मिनिटं झाले ते जाऊ द्या, 60 सेकंद. सगळ्यात महत्वाचे, आमच्या वर्गामध्ये मला वाटतं पहिल्या दिवशी 45-46 जण होतो आम्ही, नंतर काही ती संख्या 44 झाली. सर माझाच वर्ग म्हणेल मॅडम, ते असतात काही विद्यार्थी असतात ना की स्वतः लीड घेतात, स्वतः बोलतात. तशी एक पद्धत ठेवली होती की स्वतः संवाद करायचा, लेडीज असतील जेंट्स असतील. अधिकाराने बोललोय काही लोकांना आणि त्यांनी खूप चांगला प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला आहे. म्हणून त्याही सगळ्या लोकांचे जे सुलभक होते, आपले प्रशिक्षणार्थी होते, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यासारख्यालाही सांभाळून घेतलं, वेळोवेळी मार्गदर्शन दिलं. म्हणून पुनश्च आपल्या सगळ्यांचे मी मनापासून माध्यमिक वर्ग 2च्या वतीने पूर्ण आभार करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी सगळ्याच सुलभकांचं स्वाक्षरी फिरवता शेवटचा दिवस आहे. सर्व सुलभकांचं कौतुक या ठिकाणी होतच आहे आणि त्यांचे कॅप्टन आदरणीय देवेंद्र पाटील सर, त्यांना CM म्हटलं जातं. आमच्याच वर्गाला होते सर, प्राथमिक वर्ग 2ला. आपण नायक पिक्चर मधला अनिल कपूर पाहिला होता, 1 दिवसाचा CM. ते आपले 10 दिवसाचे CM या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. आणि खरं तर त्यांच्यासाठी मला 2 ओळी या ठिकाणी म्हणाव्या वाटतात की इतनी मुश्किल दुनिया में क्यों इतना आसान हो मैं, इतनी मुश्किल दुनिया में क्यों इतना आसान हूँ मैं, खबर है मुझको दुनिया की बस खुद से ही अनजान हूँ मैं, चेहरों की इस भीड़ में खोई हुई पहचान हूँ मैं, गीता हो कुराण हो मुझको पढो इंसान हो मैं. असे आपले देवेंद्र पाटील सर. यानंतर मी आता माध्यमिकचे एक शेवटची प्रतिक्रिया राहिली आहे. आदरणीय अनिल पाटील सर, साधा कुडे हायस्कूल धरणगाव, यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय अनिल पाटील सर, साधा कुडे हायस्कूल धरणगाव. सरांना पुन्हा एकदा 30 सेकंदाचे वेळ देतोय. सरांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. या सर. धन्यवाद. साठी आपण सर्व या ठिकाणी आलो आणि आजचा हा आपला समारोपाचा कार्यक्रम, या कार्यक्रमापेक्षा या ठिकाणी उपस्थित आदरणीय ताई साहेब, शिवताजी सुर्वे मॅडम, देवेंद्र पाटील सर, आमचे सर्व सुलभक, त्यातल्या त्यात हा जो माध्यमिक 1चा वर्ग होता त्या वर्गासाठी आम्हाला लाभलेले जे सुलभक होते त्यामध्ये पंकज शिंदे सर, आदरणीय नेवे सर, आदरणीय अभि कुलकर्णी सर आणि एक हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय तुषार पाटील सर. या सर्वांचं जे काही मार्गदर्शन झालं, पहिल्या दिवशी वर्ग चुकला होता. माध्यमिक 2चे प्रशिक्षक सुलभक 1ला आणि 102ला, पण दुसऱ्या दिवसापासून हे सुलभक आमच्या वर्गावर यायला लागले. माध्यमिक शिक्षक म्हणजे कसं आहे, 2 गट आहेत, एक प्राथमिक एक माध्यमिक. माध्यमिक शिक्षक म्हणजे अगोदरच त्याने भरपूर ठेचा खाल्लेल्या असतात, त्याने भरपूर अनुभव घेतलेला असतो.
या वर्गात मला वाटतं निम्मे वर्गाचा आहे की जो टप्प्यावर काम करतोय. माझी 19 वर्षाची सेवा झाली सर, आणि मी आता वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणाला आलेलो आहे. त्या 19 वर्षामध्ये 18 वर्ष माझ्याकडे 10वीचा वर्ग आहे मागच्या वर्षापर्यंत, यावर्षी पण कदाचित येईल. तर एक हा मोठा पेस आहे. 20 वर्ष 19 वर्ष म्हणजे असा काळ आहे की या 20 वर्षामध्ये आपल्या समोर कोणीतरी बोलतोय आणि आपण त्याचं ऐकतोय, ही काही सवय राहिलेली नव्हती. सवय एकच होती, आपण बोलायचं आणि समोरच्यांनी ऐकायचं. ही सवय आता परत लागली 20 वर्षानंतर, आणि 1-2 दिवस ऍडजस्ट व्हायला लागले. पण सर, सांगायचा उद्देश असा आहे, आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे, आम्ही ती फॉलो केली असेल, आपल्याला कदाचित वाटलं असेल नसेल. आपल्या मनोगतांमध्ये एक सुरुवातीला आपले शिक्षक आले, त्यांनी सांगितलं की शिस्त पाळली पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. मला त्यांचं म्हणणं 100% पटलेलं आहे. आम्ही शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही धरणगावून येतो. पहिल्या दिवशी आम्हाला 9:30 झाले आणि थोडक्यात असं वाटलं की आज आपण गेलो, कारण की कडक सूचना होत्या. 9:30 नंतर जर आले तर तुम्ही डायरेक्ट 10 दिवसांसाठी बाद पुढच्या वर्षी प्रशिक्षणाला यायचं. आम्ही 7 वाजता निघायचो सर, आणि ते बरोबर 9 वाजता पोहोचायचं. वेळेवर पोहोचणे, जसे बसवले तसंच बसायचं. कारण की ही शिस्त फक्त प्रशिक्षणापुरती नाही, आपल्या आयुष्यात आपल्याला शिस्त असली पाहिजे. एक लिंक आली होती 4 दिवसापूर्वी की आपले आयुक्त आपल्याशी संवाद साधणार होते. त्याच्यामध्ये आपल्या आवडीच्या कोणत्या विषयावर त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे असं जेव्हा विचारलं, त्याच्यात मी विषय टाकलेला होता स्वयंशिस्त. शिक्षकाला स्वयंशिस्त असलीच पाहिजे. आपल्याकडून समाजाच्या खूप अपेक्षा आहे. फक्त बोलून होत नाही, कृतीत आलं पाहिजे. आपण हे प्रशिक्षण सुरू आहे, आपण जे सर्व हे प्रशिक्षण घेतोय मित्रांनो, हे आपण मागच्या 3 वर्षापासून ऑलरेडी घेतलेलं आहे. हे सगळं आपण ऑलरेडी केलेलं आहे. इथे आपल्याला आपल्यावरची धूळ जमा झाली, ती धूळ झटकण्याचं काम या ठिकाणी आपल्या समन्वयकांनी केलं, आपल्या मार्गदर्शकांनी केलं. त्यांचे आपण करत मनापासून आभार मानले पाहिजे. सगळे लेक्चर या वर्गातले शिस्तबद्ध पद्धतीने झाले, सर्व लेक्चर, गोंधळ नाही, काही नाही. मी सुरुवातीला सांगितलं मॅडम त्याप्रमाणे हा माध्यमिकचा जो वर्ग होता, बहुतेक सगळे 40च्या वरचे लोक आहेत, आणि 90% अतिशय गंभीर लोक आहेत. म्हणजे माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटत सगळे गंभीर आहेत, आणि आमचे सर्व मार्गदर्शक पण तसेच होते, गंभीर. विषय तो विषय, बाकीचा विषय करायचा नाही. हाच विषय होईल, आणि तोच विषय झाला. अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी टॉपिकला धरून बरेच विषय, कधीतरी व्हायचं थोडंसं की हा स्क्रॅप विषय तर आपला ऑलरेडी झालेला आहे, आपण मूल्यमापन केलंय, आपण फायलिंग केलंय, आपण सगळं काही केलंय, आता नवीन काय ऐकायचं, व्हायचं थोडंसं. पण तरी पुस्तकात एखाद मुद्दा नवीन यायचा आणि आपण तो करायचो. आदरणीय ताईसाहेब या ठिकाणी आहे. आपण यापूर्वी एक स्पर्धा राज्यस्तरावरची होती, माझी शाळा सुंदर शाळा, ताई आमच्याकडे जिल्हा स्तरावरचं मूल्यमापन करायला आल्या होत्या, आणि त्यात आमचा ताईंच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्यातल्या चुका त्यांनी आम्हाला दाखवल्या, आणि त्यांच्यामुळेच आम्ही जिल्ह्यामध्ये द्वितीय आलो. त्याच्यात जे मुद्दे सर कुलकर्णी सर, त्यातला फक्त एक मुद्दा शॉर्ट पडला, आणि त्याच्यामुळे आमचा पहिला नंबर गेला. NSQF तुम्हाला आता पण समजला नाही, म्हणजे विषय खरं आहे ते सांगतोय. NSQF जो आहे तो हायस्कूलला नाही आहे, तो ज्युनियर कॉलेजला आणि तिथून पुढे काही शाळांनी घेतलेला आहे. आम्ही प्रयत्न करू की तो आता असं या शैक्षणिक वर्षात तो आम्ही प्रयत्न करणार आहे की NSQF आमच्या शाळेत लागू करावा. मी आपला सर्वांना विनंती करतो की मागच्या 10 दिवसात फार काही, जसं आपल्या सरांनी सांगितलं की विचारलं तर बोलायचं, आपल्याला आणलं तर विचारायचं, आगाऊपणा करायचा नाही. आमच्या शाळेची शिस्त आहे, आगाऊपणा करायचा, विचारलं तर बोलायचं,
येत असेल तर बोलायचं. असं असल्यामुळे ती शिस्त आम्हाला पाळावी लागते. त्याच्या मागे एक बॅनर आहे, मी सांगणार नाही या ठिकाणी, विषय वेगळा होईल. पण नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त. त्याच्यामुळे विचारलं तर बोलायचं, नाही तर बसत आहे. मी जाता जाता आपल्याला एकच सांगू इच्छितो, शिकायला फार मिळालं. बऱ्याच वर्षापासून ऐकायची शिकायची काही संधी मिळाली नव्हती, ती या ठिकाणी मिळाली. 1-2 तक्रारी आहेत, त्या पण मी सांगू इच्छितो. आदरणीय देवेंद्र पाटील सर, जवळजवळ आपण 9-9:30 वाजेपासून वर्गात बसायचो ते 5 वाजेपर्यंत. आता जे 2-4-5 लोक असतात थोडंसं ते बसू शकत नाही जास्त वेळ, तर खुर्च्यांवर एवढा वेळ बसणं काही शक्य नाही. आपला हा वर्ग जो मी सांगितलं ना, मोठा भाऊ असतो तो कसा असतो, सगळं ऍडजस्ट करतो. इथेच बसायचं, बसू दे, लहान लहान पण तरी चांगल्या वर्गात बसू दे. आपण इथेच बसलो, इथे या वर्गात ना फॅन फक्त 3च होते, आणि या 3 वर्गामध्ये पण याचा स्पेस जास्त मोठा आहे. 3 फॅन होते, आणि त्यामुळे या ठिकाणी थोडंसं उकाळ्याचा पण त्रास होता. पण खुर्च्यांवर सोयीस्कर नव्हतं, कारण लिहिता यायचं, नोट्स काढायला बाकीचं जाऊ द्या, नोट्स लिहिता यायच्या नाही. दुसरा एक विषय असा होता, तर याच्या पुढच्या वर्षी तुमच्याकडे समजा असं काही आलं किंवा तुमची काही मीटिंग वगैरे झाली तर त्यांना मला 500 रुपये वाढवून घ्या प्रशिक्षण शुल्कामध्ये. 2047 ऐवजी 2547 करा, पण त्यांच्याकडून एक वेळ नाश्ता आणि एक वेळ चहा असं राहिलं. कारण मला 9 वाजेपर्यंत एखादा नाश्ता पण रस्त्यावर कुठेतरी करायचा आणि मग सोडून द्यायचं, असं सगळं होतं. मित्रांनो, आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आपण शिक्षक आहोत. आपल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्र निर्मितीचं कार्य आपल्याला करायचंय. फक्त प्रशिक्षण मार्क मिळवण्यासाठी नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण शाळेत कसा वापर करू याची अवश्य काळजी घ्या. इतर सगळे प्रोफेशन आहेत, धंदे, म्हणजे मी किराणा दुकान टाकलं धंदा आहे, मी कॉम्प्युटर सेंटर टाकलं बिझनेस आहे, धंदा आहे. शिक्षक हा धंदा नाही, शिक्षक एक कर्तव्य आहे, आणि हे कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. त्याचा आपल्याला शासन काही ना काही तो मोबदला देतोय. कुणाला 20% देतोय, कुणाला 40% देतोय, कुणाला 100% देतोय, पण देतोय. त्याचा योग्य युटिलायझेशन झालं पाहिजे. समाजाची आपल्याचकडून अपेक्षा आहे, बाकी कोणत्याच घटकाकडून अपेक्षा नाही. समाजाची पण अपेक्षा आहे, शासनाची पण अपेक्षा आहे, विद्यार्थ्याची पण अपेक्षा आहे. तो आपल्याकडूनच शिकतो. अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, सगळं आहे, परंतु ते ऐकतात फक्त शिक्षकांचं, त्यांच्या आईवडिलांचं सुद्धा ऐकत नाही. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं. शेवटी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपल्या प्रत्येकाच्या शाळा असतीलच, त्याबद्दल काही वाट नाही. कुणाला असं वाटलं असेल की आमच्याकडे शिस्तीचा असा विषय तसा विषय, बालकळी टोंबरे आणि सारदई दामोदरकडे विद्यालय धरणगाव, छोटीशी शाळा आहे आमची, 2800 पटसंख्या आहे. आमच्या शाळेमध्ये कधीतरी या, आमची शाळा पण बघा. आमच्या शाळेचं छोटंसं ग्रंथालय, 7500 पुस्तकं फक्त त्याच्यामध्ये. आमच्या शाळेचा पालक शिक्षक संघ 2010 पासून ऍक्टिव्ह आहे, आणि पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून आम्ही ग्रंथ खरेदी करतो दरवर्षी. प्रत्येक विद्यार्थ्याकडून 50 रुपये घेतो. मागच्या वर्षी 70 रुपये घेतले होते, प्रत्येक विद्यार्थ्याकडून 70 रुपये घेतले होते. 20 रुपये जे होते पालक शिक्षक संघाचं शुल्क होतं, 50 रुपये जे होते हे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याचं पाणी व्हावं या हेतूने आम्ही आरो फिल्टर प्लांट बसवला. टोटल खर्च 4.5 लाख रुपये लागला. 1.5 लाख रुपये पालक शिक्षक संघाने दिला. फक्त कागदावर पालक शिक्षक संघ नाहीये, माता पालक संघ आहे, आमच्या मॅडम बसल्या त्याच्या प्रमुख आहेत. दर महिन्याला एक कार्यक्रम होतो विद्यार्थिनींसाठी. अनेक 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 समस्या त्याच्यामध्ये आहेत. या सर्व समस्यांवर दर महिन्याला चर्चा होते. आमच्याकडे ज्या ग्रंथालय आहेत, या ग्रंथालयामध्ये शासनाने एक आनंदी शनिवार म्हणून एक उपक्रम केला. आमच्या शाळेमध्ये 7-8 वर्षापूर्वी आपल्या टाइम टेबलमध्ये आम्ही 1 तास ऍडजस्ट केलेला होता, आणि तो तास होता वाचन. आणि त्या वर्गाची जेवढी पटसंख्या आहे, पहिलीपासून पहिलीच्या स्तराला साजेशी पुस्तकं, दुसरीला दुसरी सारखी, 5वी पासून वेगळी थोडी वाचनीय पुस्तकं. पटसंख्या जर 70 आहे तर 70 पुस्तकं पहिल्या दिवशी त्या वर्गाला दिली जायची, एक रजिस्टर दिलं जायचं. पुढच्या शनिवारी 1 नंबरचा विद्यार्थी ते पुस्तक 2 नंबरच्या विद्यार्थ्याला द्यायचा, 2 नंबरचा विद्यार्थी 3 नंबरच्या विद्यार्थ्याला द्यायचा. वर्षभर प्रत्येक विद्यार्थ्याला एक नवनवीन पुस्तक मिळायचं.
हा वाचन उपक्रम आमच्या शाळेमध्ये आम्ही 8-10 वर्षापूर्वीपासून केलेला. निपुण भारतीय संकल्पना आता आली आहे. आम्ही 2016 मध्ये 15 मध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळताना दिसली तर आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे आणि आमच्या संस्थेने आम्हाला डायरेक्शन केलं. एक्स्ट्रा वेळ द्या, परंतु या विद्यार्थ्यांना वाचन आलं पाहिजे. आम्ही पूर्ण शाळेची चाचणी घेतली. वाचन आणि लेखन अक्षम विद्यार्थी जे होते त्यांची संख्या काढली आणि त्यांच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस सुरू केले. मी माझ्या शाळेबद्दल सांगण्यासाठी या ठिकाणी नाही आहे, परंतु याचे आपले मार्गदर्शक आहेत. या सगळ्यांनी आपल्याला 10 दिवसात हेच शिकवलंय. यांनी आपल्याला 10 दिवसात हेच शिकवलंय. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतोय की जे आपण पुस्तकातून शिकलो हे आपल्याला प्रॅक्टिकली पुढच्या काळामध्ये करायचंय. मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली, मला शिकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. पुन्हा कधी संधी आली तर अवश्य भेटूया. धन्यवाद. या आतापर्यंतच्या सगळ्या माध्यमिकच्या प्रतिक्रिया होत्या. आता प्राथमिकच्या मधून 2-3 प्रतिक्रिया आहेत आणि मला माहिती आहे ते माझ्या शब्द मोडणार नाहीत. 2 मिनिटात प्रतिक्रिया व्यक्त करतील आणि आपण 2 मिनिटं म्हणजे आपले 10 मिनिटं गृहीत असतात. त्याच्यामुळे वेळेचं आपण थोडं बंधन पाडूया आणि मी आदरणीय मयूर पाटील सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आदरणीय मयूर पाटील. ऐन वेळेस मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पवार सरांचे मनपूर्वक आभार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी, आदरणीय मॅडमांना मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की या 10 दिवसामध्ये मी या सर्व सुलभकांचा आणि सर्व व्यवस्थापन मंडळाचा एक गुण मी हेरला. तो फक्त 2 ओळीमध्ये सांगतो. लोक म्हणतात सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो सोनं हे फक्त हातात घालतात, गळ्यात घालतात, कानात घालतात. सोनं हे फक्त हातात घालतात, गळ्यात घालतात, कानात घालतात. माणसाने असावं तर परिसा समान असावं, ज्याच्या संगतीनं जावं त्याचं सोनं करावं. असं परिसा समान व्यक्तिमत्व आम्हाला या 10 दिवसामध्ये लाभले. त्या सर्वांपासून प्रेरणा घेऊन निश्चितच आम्ही संधीचं सोनं करणार आहोत. याबद्दल मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. जय. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर विजय बागुल सर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत. आजच्या या अतिशय सुंदर अशा समारंभाच्या प्रसंगी उपस्थित आपल्या कोपऱ्या तालुक्याच्या गट ताईसाहेब सुर्वे, आमचे मित्र बंधू आदरणीय देवेंद्रजी पाटील सर, सर्व सन्माननीय सुलभ आणि प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींनो, आजच्या या 10 दिवसाच्या प्रशिक्षणाचं सार मॅडम मी फक्त 2 ओळीमध्ये सांगेन. जसं समुद्र मंथनातनं अमृत निघालं त्याप्रमाणे मी फक्त एवढंच म्हणेन, गधे को गदा मिला हो गई 2-2 लाख, गधे को गदा मिला हो गई 2-2 लाख, ज्ञानी को ज्ञानी मिला हो गई 2-2 बात, हो गई 2-2 बात. खूप महान, हुशार, अभ्यासू अशी माणसं या ठिकाणी होती. प्रत्येकाला खूप काही येत होतं समोर बसलेल्या आणि प्रत्येक जण हुशार होता. असं असतं तरी माझ्या समोर जो बोलणार आहे त्याच्याकडनं मला नवीन काय शिकता येणार, मला नवीन काय मिळणार, ही शिकण्याची उर्मी आपल्या प्रत्येकामध्ये होती. आणि नक्कीच मला वाटतं या 10 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मॅडम आम्ही खूप सारं काही नवीन शिकलेलो आहोत. आणि जाता जाता मित्र हो, आम्हाला एक सुंदर अशी कविता आपल्या शिक्षकांबद्दल मिळाली. असं आपल्याला वाटतं का मी शिक्षक झालो म्हणून मला वाईट वाटतं, वरती बोट करा, आहे आपल्यात कोणी असं? मुळीच नाही. मी शिक्षक झालो याचा मला मुळीच वाईट वाटत नाही. आवाज येत नाही तुमचा मोठ्याने, म्हणजे तुम्हाला वाईट मोठ्याने बोला. मी शिक्षक झालो याचं मला मुळीच वाईट वाटत नाही. बघा, एक सुंदर कविता आहे, कोरोना काळामध्ये आपल्या एका शिक्षक बांधवाने ती लिहिलेली आहे. मी ती जपून ठेवली आणि आजच्या या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचावी असं माझा मानस आहे. चुकून मागून मास्तर झालो असे अनेक बोलत असतात. शिक्षकाला किंमत शून्य असे स्वतःच सांगत असतात. यात तथ्य मुळीच नाही असे मी म्हणत नाही.
शिक्षक झालो याचं मात्र मला वाईट वाटत नाही, वाईट वाटत नाही. वर्गात जेव्हा माझ्या समोर हसरे उत्सुक डोळे खुलतात, वर्गात जेव्हा माझ्या समोर हसरे उत्सुक डोळे खुलतात, सांगितलेला शब्द न शब्द लक्ष देऊन ऐकत असतात, अशा वेळी माझ्या मनात नवे नवे स्फुरते काही. शिक्षक झालो याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. हाताखाली शिकून कोणी मोठा कर्तबगार होतो, हाताखाली शिकून कोणी मोठा कर्तबगार होतो. क्वचित कोठे भेट होता मनापासून आदर करतो. मोत्याचे हे पीक आले असे मनात वाटत नाही. शिक्षक झालो याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. दिवसेंदिवस जीवन कलह अधिक तीव्र होत आहे, दिवसेंदिवस जीवन कलह अधिक तीव्र होत आहे. स्पर्धेच्या या कोलाहलात गुंतागुंत वाढत आहे. तरी देखील कुठेतरी चांगले काही रुजत असते. छोट्या छोट्या रोपांनाही जगवण्याची धडपड असते. या सर्व धडपडीत असते थोडे माझेही काही. शिक्षक झालो याचे मुळीच वाईट वाटत नाही, मुळीच वाईट वाटत. म्हणून मित्र, आपल्या शिक्षक असण्याचा आपण अभिमान बाळगूया आणि समाजापुढे पुन्हा एक नवीन आदर्श घालूया. धन्यवाद. जय हिंद. त्यानंतर शेवटून दुसरी प्रतिक्रिया या ठिकाणी मी श्री प्रकाश खेळणार सर यांना विनंती करतो की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्रकाश खेळणार सर. सर्वप्रथम बसलेले सर्व गुरुवर्य यांना माझा नमन, सतशाह नमन. आणि दुसरा आईवडिलांना आणि तिसरा फुले शाहू आंबेडकरांना. सर्वप्रथम आपणास मी काही सांगायला उपदेश करायला आलेलो नाही. फक्त 10 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं त्याची हितगुज मी तुमच्याशी साधणार आहे. आणि सर्वप्रथम मी तुमची सर्वांची माफी मागतो की माझी शाळा जी आहे ती एका खेड्यातली आहे. खेडं नाही म्हणणं तर माझ्यासाठी सोनं आहे का की बोरगाव हायस्कूलमधून मी इथे आलेलो आहे. आम्ही 5 लोक आलो आहेत, पण 5 लोकांची शाळा आहे. तर मला 4थ्या दिवशी 5व्या दिवशी माझ्या वर्गातले लोक बोलले, सर इतके दिवस कुठे होते म्हणे. म्हणजे मी कसं गेलो. तर माझी बोलण्याची जी प्रतिक्रिया आहे, जी भाषा आहे, माझी आयराणी पण आहे, मराठी पण आहे. माझा मुळात विषय माझा मराठी असल्यामुळे माझ्या तोंडातून जे काही शब्द येतील ते माझे सहकारी मित्रांनो किंवा माझे जे गुरुवार्य वर्ग आहे त्यांनी सहन करून घ्यावं असं मी थोडक्यात सांगतो आणि कमीत कमी शब्दात बोलेन. झाला पहिला दिवस ज्यावेळेस आम्ही इथे आलो की म्हटलं चोपडा चोपडा घाला कपडा, चोपडा घाला कपडा चला चोपडा. म्हणजे एवढ्या लांब येऊन गेलं, येऊन गेलं. आता प्रशिक्षण करायचं आहे ना, बापरे सर्व खतरनाक आयटम दिसतात बा. काय करणार आहे बा. जायचं 4 दिवस 5 दिवस. मी मूळ मुद्द्यावर येणारे सांगायला की माझा 5 दिवसाचा 6 दिवसाचा अनुभव काय होता. आणि ज्या दिवस मला 4-5 दिवस मी जेव्हा अपडाऊन केलं, इकडचा खांदा इकडचा हे सर्व दुखू लागलं. घरचे म्हणता काय करतो, कशाला करत होता. म्हटलं पैसा वाढायला पाहिजे. पगार ऑलरेडीच पगार माझा जेमतेम आहे, ऑलरेडीच पगार माझा जेमतेम आहे. तो शिक्षणाचा किंवा गुरुवार वर्गाचा कोणाचाही दोष नाही, तो शासनाचा दोष आहे. पण मला विद्यार्जन करायचं आहे. माझ्या वर्गात मला विद्यार्थी घडवायचे आहेत. आणि या वर्गात ज्यावेळेस मी पहिला तास केला त्यावेळेस रविराज सर होते. ते अर्धा 1 तास पाहिलं, झोप लागायला लागली. पाणी पिऊन बाहेर परत आलो. आपल्याला सवय म्हणतो BEdची नेहमीची सगळी सवय आहे. आणि मारून मुटून आपण जे वर्गात मुलांना शिकवतो ते आपल्याला अत्याचार नाही होतात, ते रिअल समजते म्हटलं आपल्याला. आणि ज्या वेळेस 1 तास घेतला सरांनी आम्हाला सांगितलं होतं की म्हणे तुमचं विकसनशील, तुम्ही बुद्धी विकसनशील कसं सांगाल म्हणे. म्हटलं सर वर्ग पूर्ण होतच नाही, जे विद्यार्थी आगावर असतात तसे तसं मी वर्गात पण होतो आणि मारामारी 1 नंबर होती. सर म्हणे असं कसं, म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. सांगायचं एक की विशेष पानपाटील सरांविषयी आपण सांगूया की पानपाटील सरांसारखे जे गुरुवर्य मला आज लाभले की मी इथे जेवढे आज गुरुवर्य आहेत त्यांच्यातून एक त्यांचा समन्वयक सुलभक म्हणून त्यांचा एक मी ध्यास घेतो की सर्व त्यांच्या परीने तसे असतील. म्हणून मी त्यांचं एक छोटंसं सांगतो की सरांकडे इतके मुद्दे आहेत आणि इतकं लॉ पाठ आहे की माझ्या अक्षरशः माझ्या घरामध्ये 2 लोक लॉ झाले, पण मला त्यांचं इतकं माहित नाही, पण सरांना इतकं लॉ.
तर अगदी PhD करतात मी सोडून दिलेली, माझं आर्थिक नुकसान झालं त्यामुळे मी सोडली. त्यानंतर दुसरं झालं वाढिले सर. माझ्या वर्गात ज्यावेळेस मी स्वतःचा अनुभव सांगतो की मुलांना मी असं मारायचं तसं मारायचं, काही मारायची गरज नाही आहे. सर सांगतात. त्यानंतर आपलं समाधान पाटील सरांकडे जाऊया. सर जेव्हाही वर्गात येतात तेव्हा मला हसू येतं. सर जर वर्गात आले की मला हसू येतं. का हसू येतं मला नंतर मी घरी गेलो 2-3 दिवस. माझा मुलगा आहे दुसरीला जातो आणि मिसेस मला प्रशिक्षण चालू आहे, हसणं गावं चालू आहे. म्हटलं सर तसे येत. म्हटलं पहिले 4 दिवस असं तोंडदारी येत म्हणे. थोडा सुंदरी जाऊ म्हटलं रस्त्यावर पण ते केली, इकडे केळी तिकडे केळी. पण आधी वर्गामध्ये सांगितलं चांगलाच म्हटलं शिकणार. काय माझी भाषा जी आहे घरामध्ये मी टोटल मराठी बोलत नाही. मुलांशी मिसेसशी बोलतो आणि आई वडील माझे नॉन मॅट्रिक आहेत. माझी आई शिकलेली आहे. माझ्या आईला आजही माहिती नाही माझा मुलगा फक्त मास्तर आहे. आणि मास्तर याचा मला हा आज गर्व आहे की या गुरुवारी जेवढे इथे मंडळी बसली आहे यांच्यामुळे मी आज जो DED घालून इथे शिकवतोय. माझा जो वर्ग मी घडवणार आहे 7वीचा 5वीचा की त्या वर्गात माझ्या ज्यावेळेस मी लागलो त्यावेळेपासून आज मला 12 वर्ष कंप्लीट झाले. तर माझ्या बॅचेस मधले 2 विद्यार्थी मी आज बोर्डात म्हणजे सेंटरला आलेले ते विद्यार्थी दोघं नोकरीला आहेत. शिक्षक झाल्याचा हा अभिमान झाला. आणि विशेष म्हणजे सांगण्यासारखा हा जो प्रशिक्षणाचा जो वर्ग मला लागला, लोक म्हणतात प्रशिक्षण जाऊ दे कामधनी आहे. कामधनी हे मला 4 दिवस वाटलं. हा काही चहा प्यायला मी तू पडून जायचं चहा प्यायला स्वतःच मी आम्ही चहा प्यायला पडून जातो. पण ज्या वेळेस चहा पिऊन मी जेव्हा इथे यायचो माझे मित्र पण खायला काय जात नाही सर प्रशिक्षण चांगलं ऐकायला भेटतंय. का की मी शाळेत शिकवणारे म्हणून नाही, मला लाईफ जगायची. या लोकांनी मला लाईफमध्ये जगायचं शिकवलंय. आपण बरेच लोक बघतो की हरिशमेंट होते मास्तर काय करायला पाहिजे त्याला नोकरी ताजी उलटी पेटी 1 लाख रुपये टाकले असते इतकं शिक्षण घेतलं असतं. पण नाही, शिक्षक जो असा आहे तो पिढी घडवतो. आणि आम्हाला जे 4 लोक जे सुलभ लागले त्यांच्या नावामध्येच ते आधारस्तंभ आहेत की 1 नंबर आधार पाटील सर. ते आधार एक झाले. जीवन वाढिले सर जीवन झालं. त्यानंतर समाधान पाटील सर समाधानच आलं. समाधानच भेटलं 10 दिवसापर्यंत. आणि काल पण आजारी असताना माझी जे सोबती होत्या सर स्टाफ मेंबर ते पण आजारी होते घरी जाऊन नाही छान घर येणं बोमाबोमच. शाळेतून कोणी हे करा ते करा पण नाही इथे घेण्यासारखं आहे. आपण जे पैसे दिले आम्हाला बऱ्याच वेळा आमच्या शिक्षकाचे कोण आले म्हणजे मजा आहे प्रशिक्षण चालू आहे. आता काय होईल आहे ना इथून काही माहिती. आज तुम्हाला सांगू इच्छितो मॅडम की काल आम्ही जेव्हा घरी गेलो माझ्या स्टाफमध्ये आता मी स्वतः ड्रायव्हिंग करतो तो रोज मी विचार करतो ड्रायव्हिंग करताना जेवढे लोक माझ्या समोर तर तेवढं मी रोज शिकायला गेलो. मोटरसायकल लावतो 4 व्हीलर चालू जेवढं चालू आहे तेवढं मी रोज शिकवतो. चालताना एक समोर आला लाईट किती बदलली ना लाईट किती बदलून गेली. मी जर सरळ गेलो असतो की रोजचीच झाले. पण त्यानंतर आज म्हणजे कालच्या दिवशी जेव्हा मी संध्याकाळी 5:30ला घरी गेलो आणि 10 मिनिटात मी गाडी लावली आणि मिसेसला म्हटलं सर्व कंटाळलंय जेवायला तरी आणू. पण 10 मिनिटात जो झालं सर्व रात्रभर दिवसभर लाईट गाय मुरमुरे काढले ते खावा लागले. हा शिक्षक आहे घरात भांडवू शकतात पण इथे जे शिकायला भेटलं संयम या लोकांनी शिकवला की जे बसायचं आहे आपल्याला. आता बऱ्याच दिवस लोकांनी माझ्यासोबत असं शेअर केलं तसं शेअर केलं पण एक शिकायला भेटतं की एज्युकेटेड काय असतं. डिग्री घेऊन फायदा नाही. माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो तुम्ही 10वी-12वी व्हा काही लेनदेन नाही पण शिका का तुम्ही शिकवलं तुम्हाला मृत्यू फक्त शेवटचा एज्युकेशन नसतो. जीवनात शिक्षक होणं हे महत्वाचं. का असतं की बरेच लोक असतात लाईफमध्ये सुसाईड करतात हे करतात ते करतात. पण आजपर्यंत माझ्या शिक्षक बंधू कधीही शिक्षक वर्ग किंवा कधीही समाजाला चुकीच्या गोष्टी घडवत नाही हे मला अभिमान आहे. आणि मी आज जे प्रशिक्षण केलं 10 दिवसाचं ते मी प्रशिक्षण म्हणून नाही केलं. तुम्ही जेवढे 100, 200, 400 लोक आहेत तेवढे मी जोडले तेवढ्यांचे विचार ऐकले. माझ्या शाळेत मी जेवढे विद्यार्थी तेवढ्यांना मी घडवणार आहे. प्रशिक्षणामध्ये मी काय घेतलं हे मला माहिती आहे. सरांनी 2 गाणी शिकवली त्यापैकी 1-2 माझ्या घरी शिकवेल. सरांनी जे लॉ शिकवले ते लॉमध्ये 1 नंबर काय 2 नंबर काय माझ्या शाळेत विद्यार्थ्याला मी कसं बोललं पाहिजे. कारण की मला एक गोष्ट अनुभवण्यासारखी माझ्या मनासारखी लागण्यासारखी आहे की आज मी प्रशिक्षणाचं म्हणून आलो पण या मंडळीने कधीच मला प्रशिक्षणार्थी म्हणून आला म्हणून अरे तू इतकी भाषा पण वापरली नाही आजपर्यंत. आणि कुठलाही अधिकारी जर आला तर माझ्या सवंगड्याला मी सांगतो की आज जर मी जिल्हा परिषद सोडली किंवा मराठी शाळा सर सोडली कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसला जर गेलं तर का रे ही भाषा असते.
पण माझा शिक्षक बंधू भगिनी कधीच कोणाला म्हणणार नाही हे आहो काहूच म्हणता. हे माझं आजचं उदाहरण नाही, 10 दिवसाचं पाहिलं नाही की माझे शिक्षक वर्गाने कधीच कोणालाही ते फेसमध्ये म्हटलं नाही अहो या बसा. आणि विशेष करून सर इतक्या छान पद्धतीने बोलायचे की दरंगा म्हणे चोपडा बस बडा सर्वातनी. ते इतकं छान वाटायचं की मला प्रशिक्षण कसं केलं मॅडम हे आम्हाला वाईट नाही वाटणार. आणि विशेष म्हणजे कालचा दिवस जो होता तुम्ही आधी येऊ शकलो होतो कारण की आमच्या येताना रोडामध्ये इतके झाडं पडले होते की सायकल बी खांद्यावर उचलून आणावं लागेल. आणि निरोप पण जाणार नसतं येणार कदाचित आपल्याला कोणी रागवलं आमचे सर म्हणे म्हणजे काही आनंद झाला बा कोणी बोललं तर आपण सांगू आपली परिस्थिती काय का की मॅडम आम्ही यायला तयार आहे, गाडी आणली गोळी आणली स्वतः शिक्षक म्हणे आणली पण रस्त्यात जागा नाही यायला आम्ही काय करणार. कारण की आम्ही सांगू शकलो असतो मॅडम आजारी पडून गेलो काही झालं सर आमचं काय होतं आम्ही इतके आलो नसतो आम्हाला हे द्यायचा. पण नाही आम्हाला 4 दिवसानंतर ओढ अशी लागली की ते शिकवतायत सर त्यामुळे काही शिकण्यासारखं होतं. शिकण्यासारखं म्हणजे मी एकदा शिकतो शाळा घडवणार आहे मी माझं गाव घडवणार आहे. सांगतो शेवटी एकच की जाता जाता घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस घेणाऱ्याची हात घ्यावे. यांची हात नाही घेणार यांच्याकडनं मी स्वतःच्या नमन घेतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. इतक्या ताऱ्या या समारोपाकडे घेऊन जात आहे. यानंतर एक शेवटची प्रतिक्रिया या ठिकाणी येते. आदरणीय सौ मेघा पाटील मॅडम श्रीमती मेघा पाटील मॅडम यांची प्रतिक्रिया आणि त्यानंतर मग श्री देवेंद्र पाटील आणि अध्यक्षीय भाषण या ठिकाणी होईल. सगळ्यांचा उत्साह मला समजला आहे. ज्या शेवटी तुमच्या टाळ्यांनी माझ्या कानापर्यंत आले की मॅडम नाही गेलं तरी चालेल पण हाती 2-3 मिनिटं घेईल. आता मला सगळ्यात आधी प्रश्न पडलाय की मी माझ्या फक्त वर्गाचं नेतृत्व करू की सगळ्या भगिनींचं नेतृत्व करू. बरं थँक्यू मॅडम. गेल्या 10 दिवसापासून विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असतो असं आम्हाला सांगण्यात आलं आणि माझ्या वर्गाकडनं म्हणजे प्राथमिक वर्ग 1 त्या 4ही सुलभकांनी देखील विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे हेच आम्हाला दर्शवून दिलं. कारण की आधार पाटील सरांचा जर अभ्यास पाहिला तर एक ना एक कलम आमच्या समोर आणलाय त्यांनी. जितका MPSC UPSC ला अभ्यास असतो तो अभ्यास आमच्यापर्यंत घेऊन आले. पुढे जर मी समाधान पाटील सरांविषयी बोलायचं म्हटलं तर समाधान पाटील सरांनी आम्ही एक पॅटर्न ठरवला होता की वर्गात येताना टाळ्या वाजवायच्या म्हणजेच काय की सगळे फ्रेश होतात. फ्रेश झालं की आपोआप आपण विद्यार्थ्यांना वर्गात कसं आणायचं विद्यार्थ्यांना एका पॉईंटकडे कसं न्यायचं ही शैली समाधान पाटील सरांनी आम्हाला शिकवली. त्यानंतर मी रविराज शिंदे सरांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर प्रत्येक समस्या आपली समस्या मांडली की समस्या सुटते. एकच ह्या एका वाक्यातून त्यांनी संपूर्ण 10 दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण दिलं आणि शेवटचा तास जो सगळ्यांना आवडता असतो तो म्हणजे PTचा. त्याच प्रकारे आमचा शेवटचा तास व्हायचा विषय निहाय प्रशिक्षण म्हणजेच काय की शेवटच्या तासाला आम्ही स्वतःहून उपक्रम करायचो वेगवेगळे सादरीकरण करायचो. म्हणजे काय की दिवसभराची जी मदत थोडीफार आली असेल ती आमच्याच स्वतःच्या प्रेझेंटेशन मधून बाजूला व्हायची. आणि सगळ्यात आधी प्रशिक्षणचा जर मी पूर्ण कालावधी पाहिला मॅडम तर 21 एप्रिलला जेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन केलं तेव्हापासून वरिष्ठ वेतन प्रशिक्षण हे डोक्यात होतं. त्यानंतर सेंटर कुठे मिळेल हा मोठा प्रश्न. पुढे गेले सेंटर मिळाला आणि आता सगळ्यात मोठी आणि माझ्यासाठी जी आवडीची गोष्ट होती ती म्हणजे माझ्याच विद्यालयात आणि ह्याच विद्यालयाशी माझी नाळ जोडली गेलेली आहे म्हणून याच विद्यालयात प्रशिक्षण घेणं ही सगळ्यात मोठी गोष्ट माझ्यासाठी होती. जाताना मी फक्त एकच कविता तुमच्या समोर सादर करते. निरोप तुमचा घेताना हळूवार मन दाटून येते. तुमच्या सोबत घालविले क्षण परत उजाळा देऊन जाते. त्यावेळेच्या आठवणीने हळूवार मन दाटून येते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या या सगळ्या सुलभकांच्या मार्फत आदरणीय आधार पानपडेल सर हे थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आधार पानपडेल सर.
सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ताईसाहेब म्हणण्यापेक्षा आईसाहेब म्हणतो. 10 दिवसाच्या अनुकरणात मातृत्वासारखं प्रेम तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. तर पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली. जेवढे सरांचं त्यावेळेस विचार ऐकले, खरंच वाटत होतं की प्रशिक्षण कसं होईल. तर सर, आम्ही प्रशिक्षणार्थी आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत. आज इथे आम्ही शिकायला आलेलो. जर काही चुकलं तर माफ करा. तर निश्चितच आम्ही आता इथं शिकत असताना काहीतरी इथून शिकून गेलेलो आहोत. बरंचसं ज्ञान 10 दिवसात आम्ही आमच्या सोबत या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. प्रशांत सुरवणे सर असतील, देवरे सर असतील, आपल्या एकूण जो अनुभव होता किंवा स्वभाव होता, मन असते सर की स्वभाव हा कडक असला पाहिजे. जर तुम्ही कडकपणाने आमच्याशी वागले नसते तर ज्याप्रमाणे एखाद्या बगीच्याला माळी नसला तर तो बाग उद्ध्वस्त होतो, त्याप्रमाणे आपले विद्यार्थ्यांनी घडवण्यासाठी कुठेतरी कठोर भूमिकाही आपल्याला ठेवावी लागते. त्याप्रमाणे खेडीमेडीच्या वातावरणात आपण आमच्याशी या ठिकाणी वागलेच. 10 दिवसाच्या प्रवासात सर 110 किलोमीटर रिटर्न मला येत होतं. सुरुवातीचे 3 दिवस बाईकवर प्रवास केला. हा रस्ता खराब होता. गोरगावले मार्गे आम्ही आलो. खूप परिचयही झाला. पण म्हटलं प्रशिक्षण करायचं आहे. पण नेमकं काय असतं, 3 जणांचं आधी झालेलं होतं ऑनलाईन. तर म्हणत होते मजा आहे. हा म्हटलं मजा आहे, पण शिकण्यासारखं सुद्धा काही आहे. बरंचसं या ठिकाणाहून आम्ही शिकलेलो आहोत. त्याप्रमाणे प्रशिक्षण सुरू झालं. आम्हाला सुलभ लाभले सर. आदरणीय पानपाटील सर असतील. पानपाटील सरांचं व्याख्यान खरोखर लॉचे, स्कॉपचे जेवढे काही नियमावली असतील त्या बऱ्याच नियमावली आम्ही त्या ठिकाणी पाठ केलेल्या आहेत. आणि खरंच वाटलं की आपण कुठेतरी कमी पडतोय, ते आपण घेऊन जायचं आहे, ते आपल्याला शिकायचं आहे. बरंचसं मार्गदर्शन आदरणीय पानपाटील सर असतील, समाधान पाटील सरांची सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तम अशारित्या ज्या वेळेस त्यांनी पाठ सुरुवात केली तर नमस्कार म्हणूनच त्यांनी आमच्याकडे सुरुवात केलेली आहे. नमस्काराने सुरुवात केल्यानंतर आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी त्यांच्याकडे एकाग्र होत होतो. समाधान पाटील सरांचा विषयावरचा जो व्यासंग होता किंवा अभ्यास होता, हे ऐकून वाटत होतं सर की निश्चित आपण खरंच अजून शिकायचं खूप बाकी, बरंचसं शिकावं लागेल. शिंदे सर असतील, शिंदे सरांनी घेतलेले पाठ असतील, शिंदे सर सुद्धा खेडीमेडीने त्या ठिकाणी पाठ घेत होते. आणि दिवसभराचा ट्रेस जर करायचा असेल तर मग वाणिले सर अगदी 5 मिनिटात ट्रेस करत होते. अतिशय सोप्या आणि हसत पद्धतीने आपला विषय त्या ठिकाणी जे आम्हाला समजावून सांगत होते. तर या 10 दिवसाच्या एकूण प्रशिक्षणामध्ये निश्चितच आम्ही या ठिकाणाहून काहीतरी घेऊन जाऊ आणि ते मूल्य त्या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न करू. समाजात हा शिक्षकाचा असा एक व्यक्ती आहे की त्याला आईवडील सोडल्यानंतर आपले जे विद्यार्थी आहेत यांचं भलं व्हावं हे फक्त तोच पाहतो. कारण त्या भलामागे त्याचं सुद्धा नाव त्या ठिकाणी मोठं होतं आणि त्याला सुद्धा वाटतं की तो आईवडिलांनंतर तोच विचारपूस करतो की बाळा तुझं काय चालू आहे, काय नाही, कुठेही भेटला असेल. आणि बघा, जो आपला विद्यार्थी असेल, कितीही मोठ्या पदावर गेला असेल तरी त्याला आपल्याबद्दल त्या ठिकाणी मान सन्मान हा असतोच. त्याच्या मनात, त्याच्या हृदयात, त्याच्या हालचालींवरून आपल्याला त्या ठिकाणी ते आपल्याला समजत असतात. मग मास्तर म्हणजे नेमकं काय व्हा, तर मास्तर म्हणजे मायेचा वरचा स्तर, त्याला मास्तर असं म्हटलं जाऊ शकतं. मायेचा वरचा जो स्तर आहे तो मास्तर. तर निश्चितच मॅडम, आपल्या या सगळ्या 10 दिवसाच्या खेडीमेडीच्या वातावरणात आम्ही खूप काही या ठिकाणी शिकलेलो आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो.
थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. या ठिकाणी तुम्ही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रम पुढे सुरूच राहणार आहे, पण तत्पूर्वी एक तुम्हालाही थोडा ब्रेक होईल तो. तर सन्माननीय व्यासपीठ आदरणीय आमच्या गट शिक्षणाधिकारी मॅडम, प्राथमिक स्तर आमचा वर्ग 1 आहे आणि या वर्गाचा आमचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. तो असा आहे की दिवसभरची चर्चा होत असते आणि सादरीकरण होत असतं प्रशिक्षणावर. तर उत्कृष्ट चर्चा आणि सादरीकरणासंदर्भामध्ये आम्ही एक प्रशिक्षणार्थी निवडत असतो आणि त्यांना बक्षीस देत असतो. आणि त्या उपर एक दुसरी थीम अशी होती की ऑल ओव्हर 10 दिवस जी उत्कृष्ट चर्चा करत असतील पूर्ण 10 दिवस, जसं क्रिकेटच्या भाषेत म्हणायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच असते आणि ऑल ओव्हर टुर्नामेंटची असते मॅन ऑफ द सिरीज. तर मॅन ऑफ द सिरीजची वेळ आता येऊन ठेवलेली आहे आणि म्हणून मॅडम तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या शुभ हस्ते त्यांना ती मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी म्हणजे पेन तुमच्या हस्ते देणार. तर बघा, NEP आणि अध्यापन शास्त्राचा खूप गाढा असा अभ्यास त्यांचा आहे. त्याचप्रमाणे उत्तम त्यांची चर्चा आणि सादरीकरण होत असतं दररोज आणि उत्तम आणि उत्कृष्ट नेतृत्व त्यांच्या अंगी आहे. असे विविध गुण आपण त्यांच्या बाबतीत सांगू शकतो. त्या याच विद्यालयाच्या शिक्षिका आहेत की त्यांना हा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देणार आहोत. उत्कृष्ट प्रशिक्षण रत्न श्रीमती मेघा पाटील मॅडम यांना विनंती करतो या ठिकाणी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा उत्तम संसदपटू, उत्तम प्रशिक्षणपटू हा पुरस्कार तुम्हाला या ठिकाणी प्रदान करणार आहे. आमच्या टीम मेंबर आहेत दीपावली मॅडम, आदरणीय बाबुल सर, सन्मान्य बाबुल सर, प्रशांत दादा यांना देखील विनंती करतो की त्यांनी कृपया इकडे या. मेघा मॅडम यांच्यासोबत आपली एक टीम आहे मॅडम याच्यासाठी. अशी टीम दिवसभर या ठिकाणी निरीक्षण करत असायची आणि मग त्यांनी शिफारस केलेलं नाव आहे. आदरणीय बाबुल सर त्या टीममध्ये आहेत. दीपावली मॅडम पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊया. त्यांच्या हातून उत्तम शिक्षणाची सेवा हो, त्यांच्या हातून उत्तम असे विद्यार्थी घडो अशा त्यांना शुभेच्छा देऊया आणि भावी शैक्षणिक आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आदरणीय मेघा पाटील मॅडम ह्या गेल्या 10 दिवस आमच्याच गाडीत प्रवास करत होत्या. आम्हाला त्यांच्यामुळे फायदा असा झाला की रोजची चहा त्यांच्याचतर्फे आम्ही 10 दिवस घेतली. भाड्याव्यतिरिक्त हा एक फायदा आम्हाला 5 लोकांना त्यांच्यामुळे झाला हे देखील या ठिकाणी नमूद करतो. आणि आता खरंच शेवटची एक प्रतिक्रिया या ठिकाणी मार्गदर्शकांमार्फत आहे आणि ही खरंच शेवटची आहे. त्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल. सगळ्यांची शपथ घेऊन सांगतो की शेवटची प्रतिक्रिया आदरणीय आधार पान पाटील. सर्वांना नमस्कार. तुम्ही म्हटलात संयम आम्ही शिकलो, पण तुमच्या संयमाचा अंत पाहणे योग्य नाही. बऱ्याच वेळेपासून तुम्ही इथं बसलेला आहात भारतीय बैठकीमध्ये. आज खरा तुम्ही संयम पाळलात याचं ज्वलंत उदाहरण आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. कारण अशी बैठकीत आपण फार तेवढा वेळ बसत नाहीत आणि दुसरी गोष्ट ऐकण्याची सवय मुळीच नाही. आणि 10 दिवसापासून तुम्ही नुसतं ऐकतच आहात आणि आताही नुसतंच ऐकायचं आहे म्हटल्यानंतर आता बोलणाऱ्यांनी थोडंसं आवडतं घेतलं पाहिजे. म्हणून आदरणीय विचारमंचावर विराजमान असलेले आमचे चोपडा तालुक्यातील मातृतुल्य गटशिक्षण अधिकारी आदरणीय कविता सुर्वेजी मॅडम, ज्यांच्याकडं बघितल्यानंतर आम्हाला कधी अधिकारी पदाचा कधी हे वाटत नाही. एक कुटुंबातल्या प्रमुख आहेत असंच आम्हाला त्यांच्याकडे बघितल्यावर वाटतं. म्हणजे तो एक आदरयुक्त हा असतो तो आम्ही त्यांच्याकडे बघितलं म्हणजे असं वाटत नाही की आमचे अधिकारी आहेत अशी भीती कधीच मनात वाटत नाही. असे सगळ्यांना सांभाळून अतिशय शिस्तप्रिय पद्धतीनं, तेही लक्षात ठेवा, अतिशय शिस्तप्रिय पद्धतीनं आणि कोणत्याही कामामध्ये तत्पर असलेलं आमचं हे नेतृत्व, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं प्रशिक्षण इथे पार पडलं. एकदा आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या दिल्या. आणि या प्रशिक्षणाचे खरे समन्वयक जे तर खरे माझे केंद्र प्रमुख पण आहेत, मी त्यांच्या केंद्रात आहे. अतिशय शिस्तप्रिय कारभार आहे. वेळेला वेळ काम असलंच पाहिजे. बाकी इतर माणुसकी प्रचंड आहे. असं हे व्यक्तिमत्व जे तुम्हाला समन्वयक म्हणून लाभलेलं होतं आणि त्या नेतृत्वामध्ये आम्ही तुम्हाला सुलभक म्हणून लाभलो. खरं तर सुट्टीचा कालावधी होता. पहिले वाटायचं प्रशांतदादांनी नाक गुतवलं. कारण त्यांचा फोन आला 15 दिवसापूर्वी. सुट्ट्यांचा कालावधी चालू होता आणि सुट्ट्या लागून एक 8-15 दिवस चालू होते. त्या 8-15 दिवसात लग्नाचा कार्यक्रम वगैरे इतर गोष्टी
चालू होत्या. मग पुढचं प्लॅनिंग सुरू होतं घरच्यांसोबत मिळून. पण त्या कोरोना कालावधीमध्ये जसं व्हायचं तसं आता व्हायला लागलं होतं. आणि प्रत्येकाच्या याच्यात होतं जास्त काळ सुट्टीचा योग्यही नसतो. त्याच्यामुळे जर जास्त काळ झाला बुवा सुट्टीचा असं मला पण वाटायला लागलं. आणि मग मीच विचार केला, आता प्रशांत दादांनी सांगितलं तर पण त्याला नाही पण म्हणता येत नाही. नाईलाजाने नाही, स्वतःच्या प्रयत्नाने मी त्यांना हो म्हटलं की ठीक आहे मी येईल. कारण मला तुमच्यासारखे गुणी बुद्धिवान नेतृत्ववान असलेल्या लोकांसमोर बोलण्याची संधी मिळेल हे माझ्या मनामध्ये होतं. आणि खरोखर माझ्या वर्गामध्ये बसल्यानंतर मला जाणवलं 36 वर्षे सेवा केलेले एक डॉक्टर पदवी असलेले शिक्षक, पदवीधर शिक्षक माझ्या समोर बसलेत आणि मी त्यांच्या समोर बोलतोय. याच्यापेक्षा मोठं वाक्य कोणाला मिळतं? मी बोलायला बऱ्याच विचार मंचांवर जातो, मी व्याख्यान या स्वरूपामध्ये व्यक्त होतो, पण शिक्षक म्हणजे शिक्षित माणसांसमोर बोलणं प्रचंड चॅलेंज आहे. तुम्ही सगळे गुरुजन आहात, विशेष नुसतं शिक्षक नाही आहात, तुम्ही सगळे कोण आहात? गुरुजन आहात. आणि म्हणून आम्हाला गुरुजनांपुढे बोलायचं आहे. आम्हालाही तेवढी प्रचंड तयारी करावी लागली आणि ती तयारी करण्याचं भाग्य आम्हाला तुमच्यामुळे लाभलं. खरं तर पहिले प्रशिक्षण अशी असायची, तुम्हाला बोलवलेलं असायचं बरोबर, म्हणून तुमची खातरदारी केली जायची. चहा घ्या, जेवण घ्या, बसा, तरी बसायचे नाही, बरोबर का नाही? हे प्रशिक्षण तुम्हाला बोलवलं नाही, तुम्ही स्वतःहून आलात, तुम्ही स्वतःहून आलात, बरोबर का नाही? कारण इतर प्रशिक्षण घेतले तर काय होतं, आपला परवलीचा शब्द आहे, काहीच होत नाही. किती योजना आल्या, किती गेल्या, बरोबर ना? हा आपला समज पूर्वापार चालत आला. शिक्षण प्रक्रियेमध्ये जो बदल होतो तो काही थोडक्या विचारसरणीमुळे होतो आहे. त्याच्यात सगळेच नाही, 50% लोक अजूनही त्या जुन्या विचारसरणीमध्ये आहेत की बदल होतो काळानुरूप, तो आपण स्वीकारला पाहिजे. पण 50% अजून असेच आहेत की जे चाललंय ते चालू द्या, त्यांचं काही होत नाही, आपलं काय होणार, असा एक समज असतो. परंतु या 10 दिवसामध्ये जो तुम्ही शिकलेला पार्ट आहात तो नुसता शिक्षण व्यवस्थेतला अध्ययन अध्यापनातला भाग नव्हता, तो जीवन जगण्याचा भाग होता. हे तुमच्या लक्षात आलं असेल की माणसानं जगत असताना कसं जगावं हे सुद्धा आपण त्याच्यातनं शिकलेलो आहोत. खूप छान कंटेंट त्याच्यामध्ये होतं आणि तुम्ही सगळ्यांनी ते 10 दिवस अतिशय खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आम्हाला सांभाळून घेतलं. हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही 10 दिवस आम्हाला सांभाळून घेतलं. म्हणून सगळ्यांचे, या सर्व सुलभकांच्या वतीने आणि प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने तुम्हा सगळ्यांचा आम्ही आभार मानतो. आता 1 वाजलाय, हा वेळ झालेला आहे. ते एक म्हणजे 5 मिनिटं जास्त झाले 9 दिवसाच्या पेक्षा. ते 5 मिनिटं जास्तीचे झाले त्याबद्दल क्षमस्व असावी. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाणार आहोत आपण. अध्यक्षीय भाषण आपण ऐकणार आहात. अजून एक लेक्चर बाकीच आहे आणि दुसरं नाही आहे, जो ताण 9 दिवसापर्यंत तुमच्यावर आलेला आहे ना, तो तणावातून मुक्त करण्यासाठीची ती तासिका आहे. त्याला ताणतणाव व्यवस्थापनाची ती तासिका आहे. तेवढीच आपली एक बाकी आहे. चला मी थांबतो. आपण सगळ्यांनी 9 दिवस जो एकमेकांना समजून घेऊन जो हा समन्वय, शैक्षणिक समन्वय साधला, त्याबद्दल सगळ्यांनी याच्या पुढे भविष्यामध्ये आपण एकमेकांचे नावं जरी नसले लक्षात तरी चेहरे आपले लक्षात राहतील, म्हणजे आपण हा गोतावळा जमवला असं समजूया. थांबतो. जय हिंद, जय भारत. खरं म्हणजे हातात टच फोन असणं ही सध्याच्या काळाची गरज आहे, पण सगळ्यांच्या टचमध्ये राहणं ही देखील जीवन जगण्याची एक कला आहे. आणि आपण सगळेजण यापुढे देखील प्रशिक्षण संपल्यावर सगळ्यांच्या टचमध्ये असेच राहूयात. मी अध्यक्षीय भाषणासाठी आदरणीय कविता सुरे मॅडम यांना बोलवू, पण तत्पूर्वी सर, खरं म्हणजे इतका वेळ सगळेजण बसले आणि तुम्ही एक शेवटचा शब्द बोलले ते काय आवडलं नाही की यानंतर देखील 1 तासिका होणार आहे, म्हणजे शेवटच्या दिवशी तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार रोजच्या पद्धतीने करणार आहात, त्याबद्दल वाद नाही. 1-2 ओळी फक्त तुमच्या सगळ्यांसाठी, तुमच्या बसलेल्या आतापर्यंत बसलेल्या सगळ्यांसाठी की वेळात वेळ काढून आलात हा वेळेचा मोल आहे. वेळात वेळ काढून आलात हा वेळेचा मोल आहे. भेटू नक्की पुन्हा कधी, कारण दुनिया गोल आहे.
हृदयातले हे शब्द माझे तुमच्याही हृदयात साठवून ठेवाल आणि तुमच्या या मित्रांची अशीच कायम असाल तिथं आठवण ठेवाल. मी आदरणीय कविता सुरे मॅडम यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष परत सूचना आहेत का? बरं, नेहमीप्रमाणे परत मध्ये सूचना. सगळ्यात महत्वाची स्वाध्याय सांगितले वैयक्तिक तो पाठ राहिलेला सांगायचा तो सांगतोय बसलेले आता अर्धेच सगळ्यांना सांगा. पुस्तिका प्रत्येकाला मिळाली माध्यमिकची प्राथमिकची एक आणि मुलांची. आता स्वाध्याय काय असते किती लिहायचे? 5 आपले प्रत्येक घटक संपला की त्याच्या खाली स्वाध्याय दिलेले आहेत. बरोबर? उदाहरणार्थ हा घटक संपला त्याच्या खाली 5 स्वाध्याय. चॉईस इज युअर्स. पुस्तकातले कुठलेही 5 स्वाध्याय नाही. मात्र ऐका एकदा म्हणजे काहीतरी 5-7 पानं आपला होळीमध्ये लिहून आणला असं करू नका. पुन्हा 1000 ते 1500 शब्दांची मर्यादा. वरती पुन्हा प्रशिक्षणाचं नाव, प्रशिक्षकाचे तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, वर्ग, गट हे सगळं व्यवस्थित द्या. स्वाध्याय देताना तुम्ही ज्यावेळेस आम्हाला कृती संशोधन किंवा जे काही प्रकल्प देणार आहात या 5 स्वाध्यायांचा एकच बंच बनवा. वरती अनुक्रमणिका लावा. कोणत्या स्वाध्याय लिहिले त्याचा प्रश्न लिहा आणि मध्ये बाकी स्वाध्याय त्यात नोंदवा. कसं आता वर्गात जा तुम्ही परत मी स्पेसिफिक ते सांगायला अवघड होईल. लक्षात आलं? किती गुण होते याला? स्वातंत्र्य तुमचं आहे. सरांनी सांगून दिलं. आमचा तो विष्णू सूचना काय आला त्या जे राज्य सुलभक आलं त्यांनी आपल्याला ते सुचवलेलं आहे, सांगितलेलं आहे, तुमच्यापर्यंत कन्वे केलेलं आहे. चॉईस इज युअर्स. फक्त लक्षात ठेवा 1000-1500 होईल. झालं? फक्त 5 रुपये स्वाध्याय सगळे एवढे काळजी घ्या. म्हणता म्हणता प्रशिक्षणाचा 10वा दिवस उजाडला आणि आता निरोप घ्यायची वेळ आली. तर मी एक छोटस कविता आहे मंगेश पाडगावकरांची, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनाचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे त्यांच्या कवितेतून नेहमीच सांगितलं आहे. जीवनाचा दृष्टिकोन सांगणारी ही कविता आहे. मी पूर्ण म्हणणार नाही, यातलं फक्त शेवटचं कडवं आपल्यासाठी आहे आणि तेच मी तुमच्या पुढे मांडणार आहे. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कन्हत कन्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पेला अर्धा भरला सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, गाणं म्हणत की कणत. जीवनाचा दृष्टिकोन सकारात्मक कसा असला पाहिजे हे ह्या कवितेवरून आपल्याला बघायला मिळतं. आपला पहिल्या दिवसाचा दृष्टिकोन आणि आज या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या सगळ्या प्रतिक्रिया मला आठवत आहेत, जास्त करून पवार सरांच्या आणि आजच्या सुद्धा प्रतिक्रिया मला सगळ्यांच्या. आपण हॅलो सर नमस्कार. तर अशा प्रकारे आपलं पहिल्या दिवसाचं प्रशिक्षण सुरू झालं आणि मला वाटतं शेवटच्या दिवशी आपल्याला हा दृष्टिकोन मिळालेला आहे की निश्चितच आपल्याला गाणं म्हणत जगायचं आहे. बरोबर? एकतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानवी आयुष्य हे आजकाल बऱ्याच आव्हानांनी भरलेलं आहे. आपण सगळेजण जवळपास रोजच प्रवास करतो. सरांनी म्हटलं की रस्त्यावरची परिस्थिती सरांनी आताच आपल्याला त्यांच्या बोलण्यातून सांगितली की जिकडे तिकडे झाडं पडले होते, म्हणजे जागाच नव्हती यायला. मी 110 किलोमीटर रोज प्रवास करायचा वगैरे. तसं मी पण रोज 140 किलोमीटर प्रवास करते आणि रोज करते बरं का.
हॅलो. प्रवास आपण नेहमीच करतो, म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती की प्रवासात किती रिस्क आहे, बरोबर. आणि आजच्या जीवनातले आव्हानं असे आहेत, चॅलेंजेस असे आहेत की आपल्याला सगळ्यांना खूप धावपळ करावी लागते आणि ह्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात कुठेतरी आपण त्रासल्यासारखेही होऊन जातो कधी कधी. पण तेव्हा आपण ही मंगेश पाडगावकरांची कविता आठवायची आणि लगेच गाणे म्हणायला सुरुवात करायची. अगदी पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपण ठेवून रोज काम केलं तर निश्चितच आपल्याकडून काही ना काही चांगली कामं नेहमी होतात. आणि काम म्हटलं की त्याचं ताणतणाव आपल्याला येणारच आहे. फक्त त्या ताणतणावाचं आणि आपल्या कामाचं आणि आपल्या वेळेचं नियोजन कसं करायचं हे जर आपण ठरवून घेतलं, तर आपल्या कामाच्या प्रायोरिटीज आपण ठरवून घेतल्या तर निश्चितच आपण आपल्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात थोडा तरी स्ट्रेस आपला कमी करू शकतो. आणि स्ट्रेस कमी झाला की हे जे काही आतापर्यंत स्ट्रेस असला की माणसाकडनं चांगलं काहीच होऊ शकत नाही, बरोबर. मग ते बोलणं म्हणा, करणं म्हणा, शिकवणं म्हणा, सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो, आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. आणि मग जे बुद्धी कौशल्याची कामं असतात त्याच्यावर तर जास्तीचाच होतो. आणि त्याच्यामुळे आपण कमीत कमी स्ट्रेसमध्ये कसे राहू शकतो याचं मॅनेजमेंट जर आपल्याला करता आलं तर ते खूप चांगलं आपल्या आयुष्यासाठी पण. ते आपलं आयुष्य वाढवणारं पण असेल, आपलं काम गुणवत्तापूर्ण करणारं पण असेल आणि आपल्याला आनंदी ठेवणारं पण असेल. शेवटी आपला अल्टिमेट गोल काय असतो जीवनाचा की आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. मग तो आनंद कशातूनही असू शकतो, आपल्या मैत्रीतून असू शकतो, आपल्या नात्यातनं मिळणारा आनंद असू शकतो, आपल्या कामातनं मिळणारा आनंद असू शकतो, समाधान असू शकतो. आणि आपल्या कामातनं मिळणारं समाधान हे आपल्याला आनंद देतं आणि ते आपल्याला जगण्याची उर्मी देतं. मग रोजचीच आपली धावपळ असते, म्हणून मग सगळ्याच गोष्टींना आपण जर मनापासून करायला सुरुवात केली तर निश्चितच त्या सगळ्यांची गुणवत्ता ही वाढत जाते. तेच तुम्ही प्रशिक्षणात केलं, त्याचा आनंद तुम्हाला मिळाला, त्याचं आता तुम्हाला फलित पण मिळणार आहे तुमच्या परीक्षेच्या रूपाने. आणि सगळेजण तुम्ही पास होणार आहात. डोंट वरी, सगळ्यांना चांगल्या मार्क्सने तुम्ही पास होणार आहात, चांगल्या श्रेणीने तुम्ही पास होणार आहात. कारण तुम्ही प्रशिक्षण हे अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय सहभाग घेऊन तुम्ही ते पूर्ण केलेलं आहे. आता ह्या प्रशिक्षणाची आपल्याला अंमलबजावणी करायची आपल्या विद्यार्थ्यांसाठी. तिथे आपण थोडंसं नियोजन करा आणि जसं तुम्हाला मार्गदर्शन केलं गेलं याच्यामध्ये त्याप्रमाणे ह्या प्रशिक्षणाचा खरा लाभ आपल्या विद्यार्थी केंद्रबिंदू आपण म्हणतो आहोत की आणि बघा समाजात या ठिकाणी बऱ्याच जणांनी उहापोह केला की सगळ्यात श्रद्धेचं ज्ञानाचं स्थान जर कोणाला असेल तर ते आपल्या शिक्षकांना. कारण आज तुम्ही समाजातले कुठलेही उच्च पदस्थ व्यवसाय घ्या, प्रोफेशन घ्या, याच्यात जी मुलं असतात ते बऱ्याचदा आपले विद्यार्थीच असतात, बरोबर. आणि एखादा उच्च पदस्थ अधिकारी आपल्या शिक्षकांचा चार चौघात अगदी पाय म्हणजे जमिनीला टेकून त्याच्या पायावर वाकून नमस्कार करतो तेव्हा ती प्रतिष्ठा, तो मान काही औरच असतो, है ना. आणि ही संधी फक्त शिक्षकांना मिळते समाजात. दुसऱ्या कोणत्याच व्यवसायाला एवढी प्रतिष्ठा नाही, एवढा सन्मान नाही, एवढा मान नाही. आणि म्हणून आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा आपण राखणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि ते सगळेजण आपण करतोच, प्राणपणाने करतो. आणि ते करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. असो तुम्हा सगळ्यांना तुम्ही यशस्वीरित्या हे वरिष्ठ श्रेणीचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येतील, तुमची परीक्षा, तुमचा रिझल्ट लागणारच आहे आणि तो पॉझिटिव्ह लागेल याची मला 100% खात्री आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मला बोललंच पाहिजे माझ्या सगळ्या टीमबद्दल. आमचे जे समन्वयक आहेत, पहिल्या दिवशी कोणीतरी म्हटलं की गसाला उभे राहतात वगैरे, पण जनरली जे गसाला उभे राहतात त्यांचा
त्यांना असं करता येत नाही, प्रशिक्षण एवढं स्ट्रिक्ट घेता येत नाही बरं का, पण ते देवेंद्र दादाच घेऊ शकते. बरोबर बरोबर आहे ना. आणि आमचे प्रशांत सोनवणे सर, खरंच काय बोलावं त्यांच्याविषयी, शब्द अपुरे पडतील, खरंच शब्द अपुरे पडतील. मी या तालुक्यात रुजू झाल्यापासून, त्यापूर्वी मला काही त्यांचा फारसा अनुभव नव्हता, जास्त माहिती पण नव्हती, पण मी या तालुक्यात रुजू झाली तेव्हापासून जर कार्यालयामध्ये संपूर्ण कार्यालय त्यांच्या पाठीवर टाकून तुम्ही निघून गेलाय तरी ते पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. एवढ्या एकाच शब्दात त्यांचंही सांगेल तुम्हाला. तसेच आमचे मिलिंद सर, कार्यालयातला कागद इकडचा तिकडे ते होऊ देत नाही, तो झालेला त्यांना चालत नाही. मेश्राम सर, शिंदे सर, वाडिले सर हे आमचे त्रिदेव. त्यांना तुम्ही कुठलंही काम सांगा, कुठलंही काम सांगा, ते कधीच तुम्हाला नाही म्हणत नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाही. त्याच्यामुळे माझी ही सगळी टीम इतकी सक्षम असल्यामुळे मी काही जास्त ह्या प्रशिक्षणाकडे लक्ष दिलेलं नाही. फक्त मध्यंतरी तुम्हाला काही अडचणी आहेत त्या ते भेटीसाठी आली. मागे परवा तर मी आली होती, पण खालूनच चालली गेली, वरती पण नाही. यांच्यातल्या बाकीच्यांना माहिती पण नसेल की मी इकडे आली. आणि तसंच आमचे सर्व सुलभक जे सर्व विविध शाळेतून आलेले आहेत, आमच्या तालुक्यातल्या, काही आमच्या जिल्हा परिषद शाळांचे आहेत, काही आमच्या खाजगी माध्यमिक शाळांचे आहेत, काही खाजगी प्राथमिक शाळांचे आहेत. सर आपल्या शासकीय आश्रम शाळेतले सर सुद्धा या ठिकाणी, महाजन सर सुद्धा तुम्हाला सुलभक म्हणून होते. तर आमच्या तालुक्यात शाळांमध्ये कुठलाही भेदभाव आम्ही मानत नाही. जिल्हा परिषद असेल, खाजगी प्राथमिक असेल, खाजगी माध्यमिक असेल, आश्रम असेल, सर्व आम्ही एक दिलाने, एक मनाने आणि एक कुटुंब म्हणून काम करतो. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथे बघायला मिळालेलं आहे. आणि असं काही नाही आहे की आपल्या जळगाव जिल्ह्याचीच ही खासियत आहे, असं आपण सगळेजण जिल्ह्यातल्या विविध ठिकाणाहून इथे चोपडा, अंबरनाथ, धरणगाव, काय होतं ते पंकज सर, हां ते रोज मी ऐकते बरं का बस स्टँडवर. तर ह्या सगळ्या गोष्टी या प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरले. सगळ्यांचे प्रयत्न, त्यांनी दिलेला वेळ, त्यांनी घेतलेले परिश्रम, आणि हे प्रशिक्षण जर यशस्वी झालं असेल तर याचं संपूर्ण श्रेय ह्या माझ्या टीमचं आहे, माझं नाही. हे संपूर्ण श्रेय त्यांचं आहे. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा या प्रशिक्षणामध्ये जी स्वयंशिस्त पाळली, आपण वेळेवर आलात, पूर्ण वेळ उपस्थित राहिलात, तसंच प्रशिक्षणामध्ये आपण अगदी सक्रिय सहभाग घेतला. या तुमच्या प्रतिक्रियांमधून मला कळलं की तुम्ही काय शिकला आहात किंवा तुम्ही इथून काय घेऊन जात आहात. तर निश्चितच त्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. त्या जरी प्रातिनिधिक स्वरूपात असली तरी मी असं समजते की त्या सर्व माझ्या 100% या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व शिक्षकांच्या होत्या. आणि यासाठी तुमच्या पुढील आयुष्यासाठी, तुमच्या पुढील शिक्षक म्हणूनच्या कारकिर्दीसाठी असंच या आता निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी सगळेजण आमच्या तालुक्यात पुढच्या वेळेला. हां, तुमचं स्वागत. आणि सगळ्यांना आता पुढच्या तुमच्या शैक्षणिक वाटचालीसाठी, आपल्या पुढच्या सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रासाठी, शैक्षणिक वर्षासाठी मी शुभेच्छा देते. आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, या धोरणाची जी काही उद्देश आहेत, जी काही उद्दिष्ट आहेत, ती तुमच्या माध्यमातून आपल्या राष्ट्र जडणघडणीतल्या आपल्या भावी विद्यार्थ्यांपर्यंत एक महत्त्वाचा दुवा आहेत. आणि आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी जे आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे, विद्यार्थी घडवण्याचं काम, सर्वांगीण विकास करण्याचं काम आपल्या विद्यार्थ्यांचं,
आणि आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आपल्या सगळ्यांना तयार करायचं आहे, त्यांना सक्षम करायचं आहे. तो तुम्ही प्रयत्न तुमच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व शाळांपर्यंत, तालुक्यांपर्यंत, जिल्ह्यापर्यंत जाईल आणि आपला जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात राज्यात अग्रेसर राहील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. सगळ्यांना मी पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन होणार आहे. तत्पूर्वी पंकज पाटील सर तयारीत आहेत आणि ते आपल्याला एक गोड गीत या ठिकाणी सादर करतायत. आभार म्हणजे तारोडे सुद्धा म्हणायची हिंमत माझी राहिलेली नाहीये म्हणून मी ते म्हणणार नाही. पण आता पंकज पाटील सरांना एक शेवटचं गाणं आपण आणि नमस्कार. आज आपला प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस. आज आपण या ठिकाणी निरोप घेणार आहोत. सर्व प्रशिक्षणार्थींना, सर्व सुलभ समन्वयक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो आणि विनंती करतो की कभी अलविदा ना कहना. आपण एकमेकांच्या कनेक्ट मध्येच आहोत, एकमेकांच्या सहकार्यातच राहूया. ठीक आहे. आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत. 16चे 16 आणि 16 ही सुलभ 16 कला संपूर्ण आहे. ठीक आहे. थँक्यू. हो गया सर. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही, हम है जहाँ, अपने यही दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. श्रेणी घेतात प्रशिक्षणार्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मेरा जीवन संगी कल भी कोई दोहराएगा. ये मेरा जीवन संगी कल भी कोई दोहराएगा. जग को हंसाने बहरोबिया रूप बदल देगा. स्वर्ग यही नर्क यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जीना है जब हमको आवाज दो, हम है वही, हम है यहाँ, अपने यही दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी हाँ बहन भैया, आप सुन रहे हैं फिल्म मेरा नाम जोकर से और गायक है मुकेश, स्वर्गीय मुकेश जी. हसरत जयपुरी इनका भी. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा.
भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा, रहेंगे यही अपने निशान, इसके सिवा जाना कहाँ। जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वही हम थे जहाँ, अपने यही दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ। हाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ। जी हाँ, ये जीवन 3 घंटे का खेल है जी। पहला घंटा बचपन, दूसरा घंटा जवानी और तीसरा घंटा बुढ़ापा, और यहाँ पे ही हमको छोड़ के जाना है। इसलिए यह विनती करता हूँ, ना सलाम याद रखना ना पयाम याद रखना, इतनी इल्तिजा है हम जैसे कलाकार को याद रखना है जी। थैंक यू। जी हाँ जनक जी, चलते चलते गायक किशोर कुमार। पहले आवाज सुने मुकेश जी की, अब सुनिए किशोर कुमार जी की आवाज। या दोस्तों, हमें आओ जगह है। चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। मरीज भी हमें दवाई बताने लगते हैं, बुरा वक्त हो तो हर कोई आजमाने लगते हैं। नए अमीरों के घर कभी मत जाना, ये हर चीज की कीमत बताने लगते हैं। प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे। प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे। सपना को फिर भी तुम यूं ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। एक ही अपना लक्ष्य है, एक ही अपना ध्येय है, अपना स्टुडंट, आपला विद्यार्थी तो कसा घडेल आणि त्याचे मूल्य, त्याच्या क्षमता, त्याच्यातील कलागुण ते कसे बाहेर येतील, त्याची परिस्थिती आपण कशी बदलू हे तुमच्यावरच आहे। म्हणून मी तुमच्यासाठी आहे। बीच राहों में दिल पर बिछड़ जाए कहीं हम मगर, और सुनी सी तुम्हें लगे जीवन की
बीच राह में दिल पर बिछड़ जाए कहीं हम मगर और सुनी सी तुम्हें लगे जीवन की ये डगर हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना अत्यंत मनोजपणे निकाला खेळून दिलं म्हणून मी त्यांचा आभार मानतो आणि या परीक्षणाचे भीष्म पितामह की ज्याने एका पितासारखा आपला 10 दिवस कर्तृत्वाच्या साहाय्याने आणि दंडकाच्या साहाय्याने बसून ठेवलं असे आपल्या सर्वांचे सीएम आवडते सीएम देवेंद्र पाटील सर यांचे सुद्धा मनापासून आभार. त्याच पद्धतीने वेळोवेळी आपल्याला सूचना देणारे आणि आपल्या सगळ्याच्या सह्या जातीने झाल्या किंवा नाही झालेल्या ही काळजी करणारे असे प्रशांत देवेंद्र सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याच पद्धतीने या छोट्या शहराचे गशी आदरणीय ताईसो सुरे मॅडम यांनी एकदम छान आणि असं नियोजन केलं होतं म्हणून त्यांचे पण आभार मानतो. त्याच पद्धतीने जे सर्व सुलभ होते की ज्यांनी ज्ञानाचा भंडार आपल्यासाठी ज्ञानाचे दरवाजे आपल्यासाठी या ठिकाणी उघडे केले होते त्या सर्व सुलभांचे आमच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो. आणि हा प्रसंग घडून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशिक्षण मंडळ तसंच गायक यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ या ठिकाणी उघडं करून दिलं होतं. त्याच पद्धतीने या शाळा संस्था समितीचे व जे ज्ञान अज्ञानाचे सर्व व्यक्ती की ज्यांनी हे प्रशिक्षण उत्तमरित्या पार पाडण्यासाठी हातभार लावलेला आहे अशा सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असा जाहीर करतो.